Today is the 5th day of the Passion Week, आज पवित्र सप्ताहातला 5वा दिवस आहे and one of the most important days, आणि अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. because I believe many of you have come prepared to receive कारण माझा विश्वास आहे की strength तुमच्यातले and healing and long life. माझा असा विश्वास आहे की तुमच्यातले बरेच जण दीर्घायुष्य, शक्ती, चांगलं आरोग्य हे प्रभूपासून स्वीकारायला इथे आले असतील. Yes, have you come prepared तयारी करून तुम्ही आला का? to receive the healing, to receive strength and to receive long life? प्रभूकडून आरोग्य मिळवायला, दीर्घायुष्य मिळवायला, चांगलं आरोग्य मिळवायला. You see, we started the word from yesterday, कालपासून आपण संदेश सुरू केला and I'm going to just continue from where we left. आणि जिथे मी सोडलं होतं काल तिथून पुढे मी आज संदेश नेणार आहे. Prepare yourself for all that is going to happen today. जे सगळं आज होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी जरा आपली मानसिक तयारी चांगली करा. Praise God. हालेलुया. And after the word, संदेशानंतर we will have the breaking of bread, आपण प्रभू भोजन घेणार आहोत. and then we will have the, I think so everybody has brought food. मला असं वाटतं की सगळ्यांनी डबा आणला असेल जेवणाचा. Yes, you know, while I was meditating on the word, Sandra came in my room. मी देवाच्या शब्दावर, संदेशावर मनन करत असताना सँड्रा आज माझ्या रूम मध्ये आली And she said, Daddy, आणि मला म्हणाली, डॅडी, I had needed a little flour and atta that I can make 3 chapatis, small chapatis. म्हणजे जाऊन डॅडीला सांगून आली की डॅडी मी पीठ मळलेलं आहे आणि 2-3 लहान पोळ्या त्यातून होतील. And I want to, you said something about pass, something you said yesterday. आणि काल तुम्ही काहीतरी सांगत होता ना डॅडी स्टेजवर, पास म्हणजे पासवर बरं का, पास असं म्हणत होता ना So we काहीतरी. need to share, you said. आणि तुम्ही म्हटला की आपण एकमेकांबरोबर शेअर करायला पाहिजे. So I have got little friends here in the church. तर चर्च मध्ये माझ्या मैत्रिणी आहेत डॅडी. So I want to share with them. तर मला त्यांच्याबरोबर आज वाटून खायचं आहे. I said, praise God. तर मी म्हटलं देवापा धन्यवाद. My daughter is learning from now पोरगी only. जिथे असते तिथे प्रभूच्या वचनाकडे कान ठेवते म्हणून प्रभूला धन्यवाद. Praise God. आणि माझी मुलगी प्रभूत वाढते म्हणून प्रभूला You know, धन्यवाद. this is Christian communion. तर हे जे आहे हे ख्रिस्ती सहभागिता आहे. And secondly, दुसरी बाब, how many of you have prepared it with your own hands? किती लोकांनी स्वतःच्या हाताने तो स्वयंपाक करून आणला मला सांगा. Oh. See, there is a little bit extra love and extra pain, but there is a little, you know, you are trying to make it for somebody else. दुसऱ्यांसाठी करताना थोडंसं जास्तीचं प्रेम आणि जास्तीची मेहनत लागते बरं का. See, when you make it for your own family, you do it. स्वतःच्या फॅमिलीसाठी करताना सगळेच करतात, उसमें So- खास स्पेशल क्या So है. please don't be offended, but you know, when you are gathering here together to share our meal with others, and if you have prepared it with your own hand and pain, you know, that is Christian love. आणि कृपया Agape कोणी love. वाईट वाटून घेऊ नका. हा संदेश मी सांगत असताना, या जीवनी तत्वांवर मी बोलत असताना कृपया प्लीज कोणी वाईट नका वाटून घेऊ मी जे बोलतो त्याविषयीनं. पण हीच ख्रिस्ती सहभागिता आहे. यालाच ख्रिस्ती सहभागिता म्हणतात की जिथं आपण स्वतःच्या हाताने करून आणून दुसऱ्याला देतो. स्पेशल. But no problem. पण ठीक आहे, Maybe you also have agape love. You have gone to the shop and bought some very nice eateries for others. कदाचित तुमचं अगापे प्रेम असेल ते की ज्या अगापे प्रेमाने कदाचित तुम्ही बाहेरून काहीतरी खायला घेऊन आला असाल. Amen. Hallelujah. Up till now you did it for your own family, आतापर्यंत तुम्ही फक्त स्वतःच्या फॅमिलीसाठी हे सगळं केलं. for blood relationship. रक्ताचे नातेवाईक, Still many of us are sick, many of us are weak, many And of us रक्ताचे- are dying before time. फॅमिलीसाठी आणि रक्ताच्या नातेवाईकांसाठी रोज रांधावाडा उष्टी काढून सुद्धा आपल्यातले बरेच जण आजारी आहेत ब्रदर. And so now आता God is teaching us a different level, देव आपल्याला एक वेगळी पातळी शिकवत आहे. and this communion, आणि ही जी सहभागिता आहे, this communion is slightly different from the communion you have it in the world. ही सहभागिता आपण जगात जी सहभागिता घेतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. And this word communion, आणि हा जो शब्दच आहे ना इंग्लिश मध्ये कम्युनियन, even before Jesus instituted the Lord's Supper, it was in existence. Okay? येशूनं प्रभुभोजन प्रस्थापित करायच्या अगोदर पासून हा शब्द कम्युनियन अस्तित्वात होता. Communion means fellowship. सहभागिता, ज्याला मराठीमध्ये इंग्लिश मध्ये कम्युनियन फेलोशिप इज इक्वल It's all टू same. मराठी सहभागिता, हे सगळं सारखं आहे. But पण when Jesus instituted the Lord's Supper, येशूने जेव्हा प्रभुभोजन प्रस्थापित केलं and he said this is the communion of the blood of Christ and the body of Christ, आणि येशू म्हटला
की ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराची व रक्ताची सहभागिता आहे. When Paul said that, पॉल जेव्हा हे बोलला, he lifted that word communion, of the Greek word communion, to a higher spiritual level. त्याला पॉलनं हा जो ग्रीक शब्द होता किंवा हा जो शब्द होता कम्युनियन किंवा सहभागिता, तो जरा अजून उंच आणि गहन अशा अर्थाकडे नेला. Are you understanding? समजतं मी काय म्हणतो? And that's why there is a vast difference between the communion or the fellowship of the world and the communion and fellowship of the Christians. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांची सहभागिता आणि जगातले जगिक लोक जी सहभागिता साधतात त्यामध्ये खूप मोठा फरक आहे. So first point we learned was yesterday, पहिला मुद्दा आपण काल शिकलो तो म्हणजे communion between you and God. तुम्ही आणि देव तुमच्या मधली सहभागिता. Jesus said, येशू म्हणाला, remember, स्मरण ठेवा, when you break the bread जेव्हा and drink तुम्ही- the cup, remember, do this in remembrance of me. जेव्हा तुम्ही भाकर मोडाल आणि हा प्याला प्याल त्याला माझ्या आठवणीत हे करा. And Paul says, Paul म्हणतो, is this bread not the communion of the body of Christ? ही भाकर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता नाही Is नाही this का? not the cup that is the communion of the blood of Christ? हा प्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला नाही का? Okay. प्रश्न लागतो पॉल. So now आता we have seen our communion with Christ. आपण ख्रिस्ताबरोबरची आपली सहभागिता पाहिली. Now there is a communion between one another आता एकमेकांबरोबरची सहभागिता बघायची आहे, because we are the body of Christ. कारण आपण ख्रिस्ताचं शरीर So आहोत. first is the vertical relationship, then is the horizontal relationship. पहिलं वरचं नातं म्हणजे तू आणि प्रभू, आणि मग आडवं नातं म्हणजे तू आणि तुझा ब्रदर किंवा तुझे सिस्टर किंवा तुझे शेजारी पाजारी बसलेले. Amen. हालेलुया. And that's why I said म्हणून मी म्हणालो yesterday काल in Acts 2:42, प्रेषित 2:42 मध्ये, and they continued steadfastly in the apostles' doctrine, that is the word first, and second was fellowship, and then the breaking of bread, and last is prayer. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय त्यातलं 42व वचन, आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. आणि याचा क्रम मी तुम्हाला सांगितला की पहिलं काय, मग दुसरं काय, Yes. मग तिसरं काय, मग चौथं काय. I've already told you. हे काल मी तुम्हाला सांगितलं. And this area has been neglected by the body of Christ. आणि येशू ख्रिस्ताचं हे जे शरीर आहे, तर येशूच्या शरीरामध्ये हा जो भाग आहे ना, हा जो क्रम आहे ना, त्याच्याकडे सगळ्यांनी खूप दुर्लक्ष केलेलं आहे. Amen. Amen. He said, you have not discerned the Lord's body. आणि तो म्हणतो की तुम्ही प्रभूच्या शरीराचा अर्थ किंवा मर्म ओळखलेलं नाही. What is the Lord's body? तर प्रभूचं शरीर म्हणजे काय, Who is the Lord's body? किंवा प्रभूचं शरीर म्हणजे कोण? We are the Lord's body. आपण प्रभूचं शरीर आहोत. And if we don't have love for one another, आणि आपण जे एकमेकांसाठी प्रेम बाळगलं नाही, we will never be healed, we will not have strength, and we will not live long. तर कधीही आपल्याला आरोग्य मिळणार नाही, कधीही आपल्याला शक्ती मिळणार नाही, दीर्घायुष्य तर नाहीच नाही मिळणार. उगीचच खोट्या अपेक्षा मग बाळगून बसू नका. See, it is very important factor. अतिशय महत्वाचा भाग आहे It हा. is life and death factor. मी तर म्हणतो जीवन आणि मरणाचा भाग कुठला असावा तो हा आहे. Paul is saying पॉल म्हणतो it is life and death मरण matter. आणि जीवन आहे हे, You are dying. की जणू काय तुम्ही मरणार. I mean, unconsciously we have not realized why sometimes after much prayer and believing we have not yet become strong, or we have not become healthy, and we have not come out of our sickness, and we have not stayed long on this earth. याचा अर्थ न कळत कधी कधी आपल्याला समजतच नाही, आपण त्याचा अर्थच ओळखून घेत नाही की आपल्याला का अजूनपर्यंत आरोग्य मिळालेलं नाहीये, का अजूनपर्यंत आपल्याला चांगली तब्येत नाही, का अजूनपर्यंत आपल्याला दीर्घायुष्य नाही, का माझ्यामध्ये अजूनपर्यंत शक्ती नाही. यावर कधी आपण विचार करतच नाही, कधी आपण मनात हे आणत नाही की माझं इतरांबरोबरचं नातं ठीकठाक आहे का, मी सगळ्यांवर प्रीती करते का, कडूपणा कुठे नाही ना. See, this fellowship we talk about is not just high and by fellowship. आता ही जी सहभागिता ज्याविषयी आपण बोलत आहोत ती काही नुसती हाय हॅलो बाय हाऊ आर यू एवढी सहभागिता नाहीये. In the world, you just meet somebody on the way and you say hi, and then you say bye and see you again. जगामध्ये आपण कुणाला भेटलो तर लगेच म्हणतो हाय, मग बाय, आणि मग झाला. See, different kind of friendship we have in the म्हणजे world. वेगळ्या पद्धतीची मैत्री असते जगामध्ये, But here it is different. पण इथे मात्र
वेगळं आहे. We have been brought together by a covenant relationship. आपल्याला कराराच्या नात्यानं त्यांनी एकत्र आणलंय. We are the body of Christ. आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत. We have been purchased by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलेलं आहे. My relationship with you is more stronger than the biological relationship I have with my own natural family. आणि माझं तुमच्या सर्वांशी किंवा तुम्हा सर्वांशी जे नातं आहे ते माझं नातं माझ्या शारीरिक रक्ताच्या नातेवाईकांच्या फॅमिलीशी जे माझं नातं आहे त्याच्यापेक्षाही माझं नातं तुमच्याशी जे आहे ते घनिष्ठ आहे. If they are not believers, I'm talking मी about. काय म्हणतोय की जर माझे रक्ताचे शारीरिक नातेवाईक आणि फॅमिली बिलीवर नसेल तर त्या बाबतीनं मी असं म्हणतो की तुमच्याशी माझं नातं घनिष्ठ आहे. Did you see that? म्हणजे फरक पहा. Here we are sharing our joys, we are sharing our sorrows, we are sharing our difficulties, we are knowing one another's name. इथं आपण आपली एकमेकांची दुःख एकमेकांना सांगतो, एकमेकांचं ओझं व्हायचा प्रयत्न करतो, एकमेकांची नावं समजून घेतो, एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो. It is like the home relationship. आणि जणू काही आपल्या घरगुती नात्यासारखं आपलं नातं चर्च मध्ये व्हायला But that लागतं. home relationship is still little lower. पण तरीही ते जे आपलं घरगुती फॅमिलीचं नातं आहे ना ते तरी थोडं खालच्या लेवलचंच आहे. If it is not all believers relationship. जर घरामध्ये सगळे बिलीवर नसतील तर. Amen. See, blood relationship is still lower. रक्ताचं नातं तरी जरा खालच्याच लेवलचं असतं. People may say blood is thicker than water, but I say spirit is thicker than blood. लोक म्हणतात नाही नाही माझे रक्ताचे नातेवाईक आहेत आणि रक्त आत्म्यापेक्षा जाड आहे. मी त्या मताचा माणूस नाही. मी आत्म्याला रक्तापेक्षा जाड मानणारा माणूस आहे. Communion just does not mean sitting next to somebody and in the same church and attending the service. आणि सहभागिता म्हणजे त्याच चर्चला येणं, त्याच लोकांच्या शेजारी बसणं आणि मग सहभागिता किंवा प्रभुभोजन घेणं आणि जाणं फक्त याला सहभागिता म्हणत नाही. It is not that somebody passes by you and gives you one piece of wafer in your hand and you hold it very reverently and closing your eyes. म्हणजे कोणीतरी तुमच्या बाजूनं गेलं आणि त्यांनी तुम्हाला हातात ती वेफर दिली आणि तुम्ही अगदी डोकं कव्हर करून अगदी नम्रतेनं ती वेफर किंवा भाकर हातात घेतली म्हणजे काय प्रभुभोजन And झालं. there is more solemnity that you don't even see to the left nor to the right, but you think so. This is the religiosity we need to observe, that we need to only see the wafer, and as soon as pastor says come on let us partake it and straight off go home. आणि मग तुम्ही ती वेफरच जी आहे त्याकडेच बघत बसता, डावीकडे उजवीकडे कुणाकडे बघत नाही, कुठेही पाहत नाही. आणि मग पास्टर म्हटले वेफर खा की खाऊन टाकायची, प्याला प्या की पिऊन टाकायचा आणि मग धूम करून घरी पळून निघून जायचं. Many do that. याला ब्रेकिंग ऑफ ब्रेड म्हणत नाही जे बरेच जण And करतात. that's why they are weak. म्हणून ते अशक्त आहेत, That's why they are sickly. म्हणून ते आजारी That's why they have premature death. म्हणून ते आजारी पण सारखे पडतात आणि अकाली निधन वेळी अगोदरचं निधन सुद्धा त्यातल्या बऱ्याच जणांना येत आहे. There is more to it in the Lord's Supper than just sitting down and partaking of the elements of the sacraments. लक्षात घ्या मी काय म्हणतो. माझा आत्मा लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की प्रभुभोजनामध्ये जे घटक आपल्याला दिले जातात, हा जो प्याला आणि ही जे प्लेट आहे त्याच्यामध्ये जे साहित्य ठेवलेलं आहे त्या साहित्यापेक्षाही जास्त प्रभुभोजनाला फार मोठा गहन अर्थ आहे. Amen. Amen. See, communion in Greek means koinonia. कोइनोनिया ग्रीक भाषेमध्ये, कम्युनियन किंवा मराठीत सहभागिता म्हणजे ग्रीक भाषेमध्ये कोइनोनिया It means communion, म्हणजे सहभागिता, fellowship, सहभाग, sharing with one another their joys and their sorrows. एकमेकांशी वाटणे. तुझं दुःख मी वाटून घेतो, माझं दुःख राजा तूही वाटून घे. Because I have got the divine nature, you have got the divine nature. We both of us with our divine nature are attached to the divinity of God. पण तुझं दैवी नातं आहे, माझं दैवी नातं आहे, तुझ्यामध्ये दैवी प्रेम आहे, माझ्यामध्ये दैवी प्रेम आहे. त्या दैवी प्रेमानं, त्या दैवी नात्यानं तुम्ही मी देवाशी असे सगळे जडलोय. Peter says पेत्र म्हणतो in 2 Peter 1:4 2 पेत्र 1:4 that by these you might be partakers of the divine nature. 2 पेत्र 1:4 मध्ये पेत्र आपल्याला सांगत आहे म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. Praise God. देवाला धन्यवाद. And Paul says, पौल म्हणतो he who eats and drinks in an unworthy manner eats and drinks judgment to himself, not discerning the Lord's body. जो कोणी अयोग्य रीतीनं हे खातो आणि पितो, वी विल रीड इट, तर माणसाने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतले खावे व त्या प्याल्यातले प्यावे, कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो तो प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातोय आणि पितोय. See, how can we avoid this judgment? तर हा जो न्याय आहे, हा जो दंड शब्द मराठीत लिहिलाय ते अवॉइड कसं करायचं Two ब्रदर? ways.
कसं हे टाळायचं ब्रदर? दोन मार्ग आहेत. First, I already shared with you yesterday. एक मी कालच तुम्हाला सांगितलं, When the bread and wine is shared with you, जेव्हा ही भाकर आणि हा प्याला तुम्हाला वाटला जाईल, if you don't discern that these are symbols of the body and blood of Jesus Christ, जर तुम्ही हे ओळखून घेतलं नाही की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं आणि रक्ताचं हे दर्शक आहे, that as we partake, that there is a blessing and the grace imparted through it, की जसं आपण हे घेऊ, सेवन करू, त्यातून आशीर्वाद आणि कृपा आपल्यावरती ओतली जाणार आहे, हे जर आपण समजून नाही or घेतलं then we don't remember that the Jesus had shed his blood for us, आणि आपण त्या प्रभू भोजनामध्ये हे घेताना, खाताना, पिताना, येशू माझ्या पापांसाठी मेला, येशू माझ्यासाठी या जगात, येशूने माझ्यावर प्रेम केलं, माझ्यासाठी जगात आला, हे जर आपण आठवणीमध्ये आणलंच नाही, then we bring judgment on ourselves. तर समजून चला की स्वतःवरती दंड ओढवून चाललेला आहे. But there is another side of the same coin, परंतु त्याच नाण्याची अजून एक दुसरी बाजू आहे, more important for us as we live on this earth. आणि या जगामध्ये आपण जगत असताना या नाण्याची दुसरी बाजू आपल्यासाठी अजून जास्त महत्वाची आहे. That these elements do not only represent the release of our faith in the atonement of Jesus Christ on the cross, की येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी खंडणी भरली आणि येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जो प्राण दिला आणि आपल्याला मुक्ती दिली, फक्त याच्यावरच विश्वास ठेवण्यासाठी ठेवलेले हे घटक नाही, but there is also a release of our faith in another matter also equally important, if not less. तर वेगळ्या पद्धतीनं अजून सुद्धा काहीतरी बाबीमध्ये त्यावेळेला आपला विश्वास रिलीज किंवा प्रदर्शित होणार आहे. And that is, म्हणजे we need to discern that we are members of the same body of Christ. आपण हे ओळखून घ्यायचं आहे प्रभू भोजन घेताना, वो मैं ये आपण सब लोग, आपण सगळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहोत, अवयव आहोत. We all belong to one another. आपण सगळे एकमेकांचे, मी तुझा आणि तू माझा, We are all partakers of it. आपण सगळे जण त्याचे भागीदार आहोत. Somebody is suffering, we also suffer with them. आणि कोणाला जर त्रास झाला तर त्यात आपल्यालाही त्रास ऍक्च्युअली व्हायला पाहिजे. Somebody is rejoicing, we rejoice with them. कोणी जर फार आनंदी असेल तर त्यांच्याबरोबर ऍक्च्युअली आपण सुद्धा आनंद करायला हवा. Paul says पॉल that म्हणतो in 2 Corinthians 1:7, 2 Corinthians 1:7, and our hope about you is steadfast, knowing that as you are partakers, that is the communion of the sufferings, so also you shall be partakers of the consolation. 2 Corinthians 1:7, आणि तुम्हाविषयी आमची आशा खंबीर आहे, कारण आम्हास ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे भागीदार आहात तसे सांत्वनाचेही भागीदार आहात. Praise the Lord. Hallelujah. In Romans 12:5, Paul says, रोमी 12:5 पॉल म्हणतो, for we being many are one bread हालेलुया, and one body. Romi- And yes, read. रोमकरास 12 अध्याय 5 वचन, चला माझ्या बरोबर. तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तामध्ये एकच शरीर आहोत. We are many are one body in Christ. आपण पुष्कळ असून ख्रिस्तामध्ये एकच शरीर आहोत, And everyone members one of another. आणि प्रत्येक एकमेकांचे अवयव आहोत. मी माझा आणि तू माझा आहे. Are you understanding? हालेलुया. And in 1 Corinthians 10:17, Paul says, 1 Corinthians 10:17 पॉल म्हणतो, we being many are one bread. 1 Corinthians 10:17, कारण एक भाकर आहे तसे आपण पुष्कळ असता एक देह आहोत, एका भाकरीप्रमाणे We are one आपण सुद्धा bread. पुष्कळ असूनही एक भाकर आहोत. If you separate yourself from this one bread, you are no more called bread of God. या एका भाकरीपासून तुम्ही जर स्वतःला वेगळं करून घेतलं तर तुम्हाला देवाची भाकर म्हटलं जाणार नाही. You will be called bread only when you come together in unity as Christian brothers and sisters. Then in unity you are called bread. ख्रिस्ती बंधुजन या नात्यानं, ऐक्यानं जर आपण सर्वजण एक भाकरी म्हणून गोळा झालो तर त्याला अर्थ आहे, आणि मग तुला आणि मला प्रभूची भाकर म्हटली जाईल. We are not crumbs of God. आपण देवाचे तुकडे नाही. Are you understanding? समजून घ्या मी काय म्हणतो. People who don't have communion in the church, they are crumbs. But God wants us to be bread, one loaf. जी लोक चर्च मध्ये प्रभू भोजन घेत नाही ते तुकडे आहेत, तुकडे. आणि देवाची इच्छा नाही की आपण तुकडे व्हावं. देवाची इच्छा आहे आपण सगळ्यांनी मिळून एक भाकर व्हावं.
हवं. Praise God. Hallelujah. I love you. You love me. We forgive one another. We forget what anybody has done. मी तुमच्यावर प्रीती करतो, तुम्ही माझ्यावर प्रीती करा, एकमेकांना क्षमा करा, सगळं विसरून जा कोणी काय गुन्हा केला आणि कोण Helping काय one बोललं. another. एकमेकांना मदत करा. Paul says पॉल म्हणतो in Romans 15:24, रोमी 15:24 मध्ये I'm planning to go to Spain. मी स्पेनला जायची योजना करत आहे. And when I will go to Spain, आणि ज्यावेळेला मी स्पेनला जाईन, before reaching Spain, I will stop in Rome. तिथं स्पेनला जायच्या अगोदर मी रोमला थांबीन And I will enjoy your fellowship आणि मी तुमच्या सहभागितेचा आनंद घेईन. for some time. काही वेळ मी तुमच्या सहभागितेचा आनंद That घेईन you can provide for my further journey. की तुम्ही माझ्या पुढच्या प्रवासासाठी पुरवावे. Praise God. Hallelujah. See what confidence. म्हणजे काय विश्वास होता पॉलला. It is like a family member. म्हणजे जणू काही एखाद्या फॅमिलीतल्या सभासदासारखं झालं. It's like a son telling the father, Father, I'm going to Spain, but then I'll be reaching your place, and then you give me extra money. I have to go further, म्हणजे Daddy. जणू काय एखाद्या मुलाने आपल्या बापाला सांगितल्यासारखं झालं की डॅडी मी इकडे चाललेलो आहे, पण आता मध्ये मी तुमच्याकडे येणार आहे आणि तिथं आल्यानंतर माझ्या पुढच्या प्रवासाला तुम्ही मला पुरवा. Amen. See, many people boast that I have my brothers, I have my sisters, I have my cousins of biological origin. बरेच लोक ही घमेंड आणि गर्व बाळगतात की माझे स्वतःचे रक्ताचे मेरा सगा भाई आहे, मेरी सगी बहन आहे, माझे सख्खे भाऊ आहेत, सख्या बहिणी आहेत, माझे कझिन्स आहेत, मामे भाऊ, मावस भाऊ, हे ते. But you are a lone person, lone ranger, if you don't have a brother or a sister in Christ. पण ख्रिस्तामध्ये जर तुला भाऊ आणि बहीण नाही तर मी म्हणतो तुझ्यासारखा एकटा वनवासी नाही. ख्रिस्तात भाऊ बहीण You may have many brothers, you may have many sisters, you may boast about the cousins you have, the family you have, your uncles you have, your aunts you have, but if you don't have one real brother in Christ, one real sister in Christ where you share with their joy and their suffering, you are the most poorest Christian on this earth. जर शारीरिक कुटुंब किंवा परिवार जरी तुमचा खूप मोठा असला आणि सख्खे नातेवाईक, सख्खे भाऊ, सख्या बहिणी, मामे भाऊ, मामे बहिणी, मावस भाऊ आणि चुलत भाऊ आणि चुलत बहिणी, हे कितीही मोठं जरी तुमचं खानदान असलं, पण जर ख्रिस्तामध्ये तुम्हाला एक अस्सल एकदम खंबीर असा भाऊ आणि बहीण नाहीये की ज्यांच्या बरोबर तुम्ही सहभागिता साधता, प्रेमानं बोलता, शेअर करता, वाटून घेता, देता घेता, हे जर तुमच्याकडे नाहीये, मी म्हणतो तुझ्यासारखा गरीब माणूस नाही. Are you understanding, people? समजतं I may not have my cousins very close to me because they don't believe in Christ, but then I have a big family here. कदाचित माझे सगळे चुलत भावंड, मावस भावंड माझ्या जवळ जरी नसली, कारण की ते प्रभूवरती विश्वास ठेवत नाहीत, या कारणाने ते जरी माझ्या जवळ नसले तरी मला हरकत नाही, कारण ख्रिस्तामध्ये मला प्रभूने अनेक बहिणी आणि अनेक भाऊ I दिले. have communion with you. मी तुमच्याशी सहभागिता साधतो And I tell you, आणि मी तुम्हाला सांगतो, if I have communion with you, I will be in good health. I will not be sick. I will live long life than having communion with the worldly आणि people. मी तुम्हाला सांगतो ना की जर मी तुमच्याशी सहभागिता साधली, मी तुमच्याशी जर प्रेमाने राहिलो, तुमच्याशी वाटलं, तुमच्याशी सहभागिता साधली, तर मला दीर्घायुष्य मिळेल, माझी तब्येत चांगली राहील, मला शक्ती चांगली मिळेल, जे त्यांच्याशी करून मला मिळणार नाही. That is a promise of God. हे देवाने दिलेलं वचन आहे. Take it from God. आज देवाकडून जणू हा शब्द येतो असं समजून This घ्या. is the promise of हे God. देवाने दिलेलं वचन आहे. I am not a lone ranger. मी एकटा नाहीये. I have got the communion of Christians. ख्रिस्ती लोकांची सहभागिता मला देवाने दिलेली. I am sharing with them. मी त्यांच्याशी सगळं शेअर करतो. And that's why म्हणून I will be in good health. माझी तब्येत नेहमी चांगली राहणारच. If I am sick, I will be healed. आणि मी जरी आजारी पडलो तरी मी बरा होणारच. I will not die before time. आणि मी वेळ अगोदर मरणार नाही. And if you have not got this kind of communion, अशा पद्धतीची सहभागिता जर प्रभू भोजनात you तुम्ही may नाही have घेतली, many businessmen friends, you may have influential friends, you may have all your worldly friends, but it will never give you good health. तर मग तुम्हाला किती तरी लाखानं बिझनेस फ्रेंड आणि जगातले फ्रेंड आणि हा मित्र आणि तो मित्र आणि जीवलग मित्र आणि यार आणि दोस्त कितीही असले तरी त्याला काही अर्थ नाही. Have communion with one another. एकमेकांशी चर्च मध्ये सहभागिता साधा. Go to their home. त्यांच्या घरी जा. Let them come to your home. That ते is तुमच्या घरी communion. येऊ देत आणि त्याला म्हणतात सहभागिता. It is laughing together, crying together, understanding one another, त्याला caring for one म्हणतात another. एकमेकांबरोबर बसणे, उठणे, हसणे, एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांसाठी फील करून घेणे, ओझं वाहणे.
praying for one another. एकमेकांसाठी प्रार्थना करणे. Paul says पौल म्हणतो in 1 Corinthians 12:14, 1 करीन 12:14, for the body is not one member but many. 1 करीन 12:14, कारण शरीर एक अवयव नव्हे तर पुष्कळ अवयव असे आहे. Are you understanding? समजतं का? Those people who don't belong to a church, जी लोक कुठल्याही चर्चची नाहीयेत, they are not even members of the body of Christ. जी लोक कुठल्याही बिलीवर चर्चला मेंबरशिप घेत नाही, आज मी सांगतो तुम्हाला ख्रिस्ताच्या शरीरात सुद्धा ते मेंबर नाहीत. 1 Corinthians 12:20, Paul again says, 1 करीन 12:20 पौल म्हणतो, but now are they many members yet one body. तर आता अवयव पुष्कळ आहेत खरे, पण शरीर एकच आहे. And verse 26 he says, 26 वचन, when one member suffers, all the members suffer with him. When one member is honored, all the members rejoice with him. आणि एकच अवयव दुःखी झाला तर त्याबरोबर सर्व अवयव दुःखीत होतात, आणि एका अवयवाचे गौरव झाले तर त्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात. Praise the Lord. Hallelujah. You know, the way God designed our bodies is a model for understanding our lives together as a church. तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा परमेश्वराने आपल्या शरीराची ही जी रचना केलेली आहे, ती रचनाच देवाने अशा पद्धतीनं केलेली आहे की त्यातून आपण समजून घ्यावं चर्च मंडळी आणि मंडळीतले लोक, सभासद, ख्रिस्ताचा देह किंवा शरीर, हे आपल्याला त्यातून चांगलं समजून यावं. See, every part depends on the other part. जसं आपल्या शरीराच्या या रचनेमध्ये प्रत्येक अवयव एकमेकांवर अवलंबून आहे. They all belong to one another. ते सगळे अवयव एकमेकांशी संबंधित If आहेत. my left hand pains, my whole body pains. माझा डावा हात जर दुखला तर माझ्या अख्ख्या अंगाला दुखतं. Amen. आमेन. दुखायला हवं रादर, नाही तर समथिंग इज रॉंग. Praise God. Hallelujah. If one flourishes, everybody enters into that joy. आणि एखादा जर समृद्ध झाला तर सगळ्यांनी त्या आनंदामध्ये प्रवेश करायला पाहिजे. Praise God. Hallelujah. This is Holy Communion. याला पवित्र सहभागिता म्हणतात. Discern. ओळखा राजा, Discern. ओळखून घ्या राजा. This is true Holy Communion. याला खरी सहभागिता म्हणतात. There is no difference between high and low. त्यामध्ये उच्च जातीचा आणि खालच्या जातीचा येतच नाही सिस्टर. No. सवाल ही नाही उठता. We are all one. आपण सगळे एक आहोत. One bread. हम सब एक है. Whether you are Marathi speaking, Tamil speaking, Telugu speaking, Malayalam speaking, you are all kneaded together by God and put in the same oven and you become one bread of God. आपण सगळेजण एक भाकर आहोत. मग त्यात आपण कोणी असा, तमिळ असा, मल्याळम असा, गुजराती असा, मराठी असा, कुठल्याही भाषेचे असा, आपल्याला सगळ्यांना प्रभूने घेतलंय, सुंदर 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 मळलंय आणि मळून त्या पिठाची एक भाकर केली आहे. I need to love you, you need to love me. मी तुमच्यावर प्रेम करायची गरज आहे, तर तुम्ही माझ्यावर प्रेम करायची तेवढीच गरज आहे. See, in the world, जगात the fellowship has got something different meaning. सहभागितेला काहीतरी वेगळंच अर्थ देतात. Amen. Amen. You know, today you have internet. आज इंटरनेट आहे And you go into the Facebook. Today people go into most of the Facebook or Twittering and you know, and through the emails they want to get connected with the people. आजकाल नेट की दुनिया आहे. लोक The youth कॉम्प्युटरवर there. बसतात आणि जास्तीत जास्त तरुण जवान वर्ग फेसबुकवर जाणार किंवा ट्विट करणार आणि फेसबुकवरनं मैत्री करणार, न बघता न ओळखता. But they are so insecure people पण ते किती असुरक्षित लोक आहेत पहा ना. because they want to socialize. का? कारण की त्यांना सोशल नेटवर्किंग, एक सामाजिक संबंध बांधायचे. Now there is nothing wrong with socializing. आता सामाजिक संबंध असे सगळ्याद्वारे एकमेकांशी बांधणं काही चुकीचं नाही. But then when you put your details there, your face there, your photo there, your phone number there, your college there, your school there, your home there, you can imagine to what kind of people you are open to. पण तुम्ही त्या फेसबुकवर जेव्हा स्वतःचा फेस, तो महत्वाचा आहे, तोंड, स्वतःचा फोटो टाकता, घर टाकता, आपलं सगळं त्या फेसबुकवरती टाकता, तर मग किती किती प्रकारच्या लोकांसमोर तुम्ही उघडे होणार आहात कल्पना करा. You know, you start getting mails from them. मग त्यांच्याकडनं जे कोणी तुम्हाला फेसबुकवर उघडतील आणि तुमचं फेस पाहतील, वाचतील, ते तुम्हाला ईमेल करतील. You can have friendship with them. मग मैत्री होणार, करू शकता तुम्ही मैत्री. And the more mails you get, the more important it makes you to
to feel आणि like, जेवढे तुम्हाला ईमेल येतील की आज मला एवढे एवढे ईमेल फेसबुक वरनं आले, मग तेवढं तुम्हाला असं वाटतं की मेरे जैसा तो कोई है ही अरे नहीं. I got 20, अरे I got 40 now, 20 email next आया. week I got 60. इतना मेरा सारा फ्रेंड्स हो गया. See, but the days when it starts that your mail started becoming less, पण ज्या दिवशी तुमचे ईमेल थोडे कमी होतील, all your insecurity and those bad feelings start coming again. मग परत ते असुरक्षितता आणि वाईट वाटणं हे सगळं परत सुरू होतं. In the beginning it makes you feel very important. सुरुवातीला फार बरं वाटतं, फार महत्वाचं वाटतं की वाह छान, किती लोकांना माहिती बघ. फेसबुक पे गया और क्या कितना फ्रेंडशिप हो गया ना. अब थोड़ा रुक जरा, 15-20 दिन जाने दे, फिर देख एक See, भी I know finally some people, then finally nobody asks them, nobody sends mails to them, nobody sends any details to them, only their relatives and their family members whom they have forced them to become. आणि मग सरते शेवटी होता होता मी पाहिलेलं आहे की कोणीच त्यांना ईमेल पाठवत नाही. आणि मग येरे माझ्या मागल्या जे 2-4 आपल्या परिवारातले फॅमिलीतले जे कोणी नातलग होते तेच आपलं बळबळ Yes, you try to दुसरा convince email. them, you become my, you start sending, मग तुम्ही तुमच्या फॅमिलीतल्याच दोघा चौघांना सांगता you की- join, come, and so Join finally करा. only your father sends mail to you. आणि मग शेवटी तुमचे वडील एकटेच तुम्हाला ईमेल पाठवत राहतील. And then you feel so low. मग तुम्हाला इतकं असं कैसा तो रहा. That is the kind of communion the world has. मग असं कसं तरी वाटायला लागतं. आणि हे कसं तरी वाटायची ही जी फेलोशिप आहे आणि सहभागिता आहे ते जग आणि जगातली लोक घेतात. And they feel very gloomy then. आणि मग त्यांना कसं उदास वाटतं. क्या Oh, कोई ईमेल नाही भेटत. why I've lost friendship? क्या आहे फेसबुक के Did जाकर I write something wrong? मी काय माझ्याविषयी चुकीचं लिहिलं I का? should have written something else. मी माझ्याविषयी दुसरं काहीतरी लिहायला Or बोललो का? I mean, so many questions. म्हणजे डोक्यामध्ये चक्कर चालू लेना नाही देणार नाही. See, कोण मित्र मैत्रिणी पाहिलंही नाही. it is good, but it has its drawbacks also. चांगलं I'm telling you. आहे, चांगलं आहे, मी त्याला नाही नाही म्हणत. हे फेसबुक आणि ट्विटिंग सगळं चांगलं आहे, सब करो, पण त्या नाण्याला दुसरी पण बाजू आहे. See, it takes you to insecurity, and you are very vulnerable because you are open to the bad world out there. आणि मग त्यातून तुम्ही Nobody is a असुरक्षित saint out there. मग तुम्ही असुरक्षित होऊन जाता आणि अख्ख्या जगातनं कुणीही तुमच्यावरती हल्ला करू शकतं इतके तुम्ही उघडे पडता. कारण तुम्ही You don't know who is true there, who is false there, because you have not met them. You are just talking to them. कारण की फेसबुकवर मित्र आणि मैत्रिणी म्हणून जे कोणी तुम्हाला ईमेल पाठवतायत तुम्ही त्यांना आयुष्यात कधी भेटलेले नाही. तुम्हाला वैयक्तिकरित्या त्यांचं काही माहिती नाही. See, and nobody will just tell the truth about themselves. आणि स्वतःविषयी कोणी सगळं A to Z सत्य थोडं त्या फेसबुकला टाकणार आहे. It's like, you are wanting to meet a young boy or a young girl for marriage. You don't come with your night pajamas to meet them. At that time you get yourself ready, groomed and all that. हालेलुया. हे जणू असासारखं आहे, तुम्हाला चांगलं समजावं म्हणून सांगतो की समजा तुमचं लग्न ठरायचं आहे आणि आता मुलगा किंवा मुलगी बघायला येणार आहे किंवा बघायला जायचं आहे, तर तुम्ही काय नाईटी घालून जाता का? ना नाइट सूट डाल के पायजामा डाल के जाते क्या? नहीं ना, अच्छा कपड़ा एकदम फर्स्ट. You always put up the best, but that is not your real self. पण ते अच्छा एकदम अप टू डेट पहनायचा ते तुमचं खरं नाही, तुमचं दुसरं पण काही रूप आहे. Amen. You need to see us when at other times. आणि दुसऱ्या वेळेला 7 ते 9 सोडून आणि दुसऱ्या वेळेला पण तुम्ही आम्हाला आमच्या घरी बघायला या ना. I'm talking about fellowship. मी सहभागितेविषयी I'm बोलतोय. talking about worldly socializing. मी जगिक सामाजिक संबंध साधण्याविषयी बोलतोय. Some people tell me, but काही लोक- pastor, they are all true friends. काही लोक म्हणतात पण मला पास्टर ऐसा नाही हो, अच्छे अरे sometimes your true worldly friends can take advantage of you. अरे खरे दोस्त असतील तुझे फेसबुकवर, मी कुठे नाही म्हणतो, पण ते खरे दोस्त तुला खोट्या दुनियेत People have been addicted to this Facebook. लोकांना व्यसन लागले अलीकडे फेसबुकचं. इथं नाश्ता करतात, इथं Facebook. मला तर अशी चिड येते. Every time what has come, who has come, how many have come? हे बंद कर. 10 has come. Last week only 4 हे came. क्या हो This रहा time है? how many has come? किती आले? किसका Addiction. व्यसन आहे, व्यसन लोकांना व्यसन. I'm telling why I'm speaking this now to you. मी There सगळं are many youth here. मी काय सगळं बोलतो माहितीये, कारण बराच तरुण वर्ग इथे आहे, मला दिसतोय बराच तरुण वर्ग इथे आहे. You get many people out there, and some people will give their heart and then finish, they are lost. आणि मग ते फेसबुक वरती जाऊन आपल्याला बरेच सगळे जगातले मित्र मैत्रिणी मिळतात आणि मग कुठे आपण वावत जाऊ काही सांगता येत नाही. See, it's like the cell phone. सेलफोन सारखा प्रकार आहे. Continuously. आपल्या सारखं घ्यायचं आणि Even बोलायचं. businessmen don't use the cell phone so much that the youth use today. म्हणजे आज व्यावसायिक लोक सुद्धा जेवढा सेलफोन वापरत नाही Correct. तेवढं तरुण मुलं मुली वापरतात. आई बापांनो, हो का नाही?
सब Even the people who have got shares in the market world and all, they don't use the cell so much as a youth, small fellows. म्हणजे शेअर बाजारामध्ये ज्यांचे एवढे शेअर नाहीयेत आणि शेअरचा सुद्धा व्यवसाय करणारे सुद्धा इतका सेलफोन वापरत नाही तेवढं अलीकडचे तरुण मुलं मुली सारखं आपलं चालूच आहे. And see, but you don't know, through the cell phone, through this internet, you are not having fellowship with them. You don't know what kind of person they are unless you talk with them and meet them, and that is communion. आणि सेलफोनद्वारे व नेटद्वारे तुम्हाला काही खरी सहभागिता तुम्ही साधत नाहीये. जोपर्यंत तुम्ही खऱ्या रीतीनं त्यांना प्रत्यक्षात भेटत नाही तोपर्यंत ती काही खरी सहभागिता नाही. Facebook, I am telling you, face to face communion is better. फेसबुक को छोड़ो, फेस टू फेस आओ जरा In the church, breaking of bread time. Some people say, no, but pastor, it's a good thing. I can keep in touch with lost friends and far off friends. And काही लोक म्हणतात नाही पास्टर पण बरं असतं ना सगळे जुने मित्र मैत्रिणी पण नेटद्वारे भेटतात. See, in spite of all the best intentions you have, it is a virtual reality. It is not reality. ठीक आहे, तुझे जे काही हेतू मनातले चांगले आहेत त्या सगळ्या सकट It is an illusion. पूर्ण सत्य नाही, ते मृगजळ आहे. ते मृगजळ आहे. People watch the TV. लोक टीव्ही पाहतात and then they watch so much that hero heroine, now they start fantasizing about them and become so attracted and all that, but that fellow does not know the head nor tail about you. इतकं एकटक एकमन होऊन तो टीव्ही पाहतात ना समजा पिक्चर का सिरियल की तो हिरो हिरोईन शेवटी त्यांना लागून जाते अंगाला आणि मग त्या हिरोला तर माहित पण नाही तुम्ही कोण पण तुमच्यात तो only one side. एक बाजू नुसती. See, there were times, अशी वेळ होती. remember, we used to write letters to our family. जुन्या जमान्यात आपण आपल्या own hand. नातेवाईकांना स्वतःच्या हाताने पत्र लिहायचो. And then 15 days we used to wait for that one letter to आणि come. 15 दिवस पत्र यायची आपण वाट पाहायचो. And we used to touch that letter. आणि पत्राला घ्यायचो. अरे माझे नवऱ्याने लिहिलं पत्र आलं नवऱ्या हाताने लिहिलंय बरं का. त्यांनी हाताने धरलं असेल, याला मेलला धरलं असेल असं. हाताने लिहिलं, हातानेच लिहितात. Then they kiss that mail. मग पत्राला नवऱ्याने लिहिलेलं नवऱ्याने लिहिलं असं. मेल अभी क्या मेल ईमेल. अच्छा, फीमेल के साथ ईमेल. See, and what kind of relationship? It's not a relationship. आणि कुठल्या पद्धतीचं नातं आहे हे मृगजळ आहे. मृगजळ जाणून त्याच्या मागे किती वेळ फिरणार. मी उगीच का गाते ही गाणी सारखी. People say, no, but I know how to limit my account, लोक म्हणतात नाही मेरे को है ना सेल्फ कंट्रोल. मला I'm not talking माहिती about internet predators there. Even the friends out there might turn false to you. मी काय म्हणतो की ते सगळे बाहेरचे तुझे मित्र सुद्धा कधीतरी खोटे निघू शकतात ना. See, sometimes wives are on the Facebook. कधी बायका फेसबुकवर. कोणाला लिहितं नाही मला नवऱ्याला. अरे घरात भेटणार. अरे नवऱ्याला फेसबुकवर घर में आता जब भी बोलना वो नको करने फेसबुक पे क्या नवऱ्याला ईमेल. And the husband is saying, yes, I've got my wife on the Facebook. मला ते गणितच कळत नाही. Why? What is it? Why you don't meet her? If your one is staying in America, you are staying here, okay. जर समजा नवरा अमेरिकेत आहे का बायको अमेरिकेत आहे आणि तुम्ही इथे आहात आणि ईमेल करताय तर मी म्हणतो चला मी समजून घेतो. But see, staying in one family, you cannot have Facebook for your wife, for your spouse. एका फॅमिली एका घरात राहून ईमेल वर बोलायचं का? हे असलं कसलं? Many years back, खूप वर्षांपूर्वी my wife had written a letter like that. मी जयश्रीनी एक पत्र लिहिलं. She was going to a mother's house. मी आईच्या माकडे चालले होते. मदर्स डे उस दिन था. Something she kept it in there. Then I read it and she wrote. I won't say all that what she wrote. But ऐसा मैं बोला अभी क्या बाहर निकल रहा है. Yes, प्रभु करो हालेलुया आमेन. I will miss you. I love you and all that. You feel nice. ना बरं वाटतं ना मग समोरच्याला. Sometimes surprise like that. कधी असे काही सरप्राईज जर दिले आपण नवऱ्याला बायकोला It's a communion. तर त्यांना बरं वाटतं. ती सहभागिता असते. मी माकडे जाताना एकदा चिठ्ठी लिहून त्यांना ठेवून गेले. Sometimes birthdays, my wife and Santa, they write some nice letter on my birthday. They keep it on the bed. कधी समजा बर्थडे आहे. It's all fine. पास्टरांचा बर्थडे आहे तर मी आणि सॅन्ड्रा मिळून काहीतरी छान पत्र लिहून पास्टरांच्या बेडवर ठेवून देतो. पास्टर सुद्धा मला कधी माझ्या बर्थडेला वगैरे सुंदर पत्र लिहून देतात. Are you understanding? जतन करून ठेवली आहेत मी. Are you understanding what I'm saying? समजतं का? Communion. That's why the youth have to have church as their Facebook. म्हणून मी म्हणतो ना तरुण वर्गानी चर्चला फेसबुक करा. Meet here personally. इथे भेटायचं. Talk to one another. इथं एकमेकांना भेटायचं. Here you will get less cheated than in the world. इथं तुम्ही जरा कमी फसाल. जगात गेला तर टोटल फसाल.
have communion here. इथं भेटा, That is virtual reality. That is not reality. इथे भेटा, इथे सहभागिता साधा, ती काय ते काही खरं नाही. Now please don't get angry on me. आता कृपया माझ्यावर चिडायचं नाही हं सगळ्यांनी. You do what you want. तरुण वर्गाला मी म्हणतो, तुम्हाला पाहिजे ते करा. Okay, it's all left to you. तुम्हाला पाहिजे ते करा. I'm not against anybody with your emails or your Facebook or your Twittering and whatever you know. मी कुणाच्याही विरुद्ध नाही. तरुण वर्गाने समजून घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही करा. मी काय But तुमच्या ईमेल I'm विरुद्ध talking about communion. मी माझा म्हणायचा हेतू काय आहे? सहभागिता. I'm not talking about socializing. मी सामाजिक संबंध किंवा जी नाती आपण बांधतो त्या मीटिंग्स विषयी मी बोलत I'm नाही. talking about communion. मी प्रभूतल्या सहभागितेविषयी बोलतो. Because we are all knit by the blood of Jesus. कारण येशूच्या रक्तात आपण सगळे विणलेले And there आहोत. is less chance of being deceived here. आणि येशूच्या रक्तात सगळेजण इथे विणलेले असल्यामुळे And- इथं फसायचा चान्स कमी आहे. And here there is no mask. आणि इथे मुखवटा कुणी घालत नाही. Because we are not afraid of anybody. कारण इथे आपण कुणाला घाबरत नाही. Here we lift our hands and say, Lord, I am a sinner, Lord. इथे आपण हात वर करून सरळसोट म्हणून टाकतो की प्रभू मी पापी आहे. And nobody says, अरे pastor असं म्हणतो काय? आणि कोणी असं म्हणत नाही इथे आपल्याला बापरे सिस्टर जयश्री अशा See, प्रेम we have no masks here. इथे आपण मुखवटा घालत नाही. Because we know we are all saved by the grace of God. तर तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहितीये की आपण सगळे देवाच्या कृपेने वाचलेले तारलेले लोक आहोत. Praise आहे God. की नाही? Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? See, our relationship, आपलं नातं, our fellowship आपली सहभागिता is also attached to the heavens. स्वर्गाशी सुद्धा जडलेली. That's what Paul says. पॉल म्हणतो I bow my knees to the Father in heaven, from whom the whole family is united of heaven and earth. स्वर्गीय बापा समोर मी माझे गुडघे टेकतो. स्वर्गीय बापाकडनं स्वर्गातील व पृथ्वीवरील फॅमिली किंवा परिवार विणलेला आहे. Praise God. हालेलुया. Amen. Amen. So discern one another. तर एकमेकांना ओळखा. If we judge ourselves, we will not be judged. आपण जर स्वतःचा न्याय स्वतः करून घेतला तर आपला न्याय इतर लोक करणार नाही. And further Paul says, पुढे पॉल म्हणतो therefore, म्हणून my brethren, when you come together to eat, wait for one another. पुढे पॉल म्हणतो की जेव्हा तुम्ही खाण्यास्तव येता तेव्हा एकमेकांची वाट पहा. But if anyone is hungry, let him eat at home, lest you come together for judgment. परंतु जर कुणाला भूक लागलेली असेल तर त्यांनी घरी खावे, नाहीतर तो स्वतःवर दंड ओढवून घेईल. Amen. Huh? Here you come for what? इथे आपण कशाला येतो? We come for sharing. आपण इथे वाटायला, दुसऱ्यांना शेअर करायला येतो. No matter what happens, मग काही जरी झालं we have to share. आपण शेअर केलंच पाहिजे. Now, I'm not saying in this that, you may not have a group of people sitting, मी असं नाही म्हणत आहे याच्यामध्ये की तुम्ही आता ग्रुप करून बसायचं नाही. because I cannot sit with all the groups. कारण की मी सगळ्या ग्रुप मध्ये तर जाऊन बसू नाही शकत. You cannot sit with 10,000 as a group. म्हणजे 10,000 लोक सगळे एकत्र ग्रुप म्हणून तर बसू नाही शकत. Even Jesus had 12 disciples. to sit येशूचेही with. 12 शिष्य होते ना. See, हा तर बसताना असे दोघं चौघं शेजारी असतात. but you need to have some group. पण काहीतरी ग्रुप करा. Sharing means आणि शेअरिंग एकमेकांना वाटणं म्हणजे you have to love them. त्यांच्यावर प्रेम करा. Yes, what is your name, brother? त्यांना विचारा ब्रदर How are you surviving? कसं चाललंय ब्रदर? John the Baptist said बाप्तिस्मा देणारा योहान to म्हटला the Jewish people, यहुदी लोकांना. they said, what should we do? ते म्हटले की आम्ही काय करायचं? He said, if you have 2 cloaks, give to one who has no cloaks. तर तो त्यांना म्हटला की तुमच्याकडे जर 2 झगे असतील तर ज्याच्याकडे झगा नाही त्याला एक झगा देऊन टाक. Yes. See that your brother does not lack. आणि तुझ्या भावाला कमी पडणार नाही ही जबाबदारी तू घे. Praise the Lord. Amen. That kind of love we need to have towards one अशा another. पद्धतीचं खरं म्हटलं तर प्रेम आपल्यामध्ये एकमेकांसाठी बाय नाव असायला हवंय. Wipe away the tears of others. इतरांचे अश्रू पुसा. Amen. Amen. And if you feel that I have to go and visit them, you need to visit them. आणि तुम्हाला जर असं वाटलं या ब्रदरला या सिस्टरला मी जाऊन भेटलं पाहिजे तर त्यांना जाऊन भेटा. Amen. Amen. Talk with them nicely. त्यांच्याशी चांगलं बोला. Share with them. त्यांच्याशी शेअर करा. And if you are very hungry, तुम्हाला जर फार भूक लागली then असेल eat at home. तर घरी खाऊन या. Somebody has brought some chicken. समजा कोणी काही चिकन आणलंय, Others have brought pulao. बाकीच्यांनी समजा पुलाव आणलाय. You need to share with one another. एकमेकांना वाटा एकमेकांना वाटा. असं म्हणू नका, नाही माझ्या बायकोने माझ्यासाठी स्पेशल बनवलं होतं. हे आमच्या हिनी बनवलेलं मीच खाणार असं काही गरजेचं नाही ब्रदर. वाटायला सांगितलंय. Because it is love feast, it is not picnic feast. कारण ही प्रीती भोजन आहे, सहल भोजन नाही. Amen. Amen. It is love feast. प्रीती भोजन आहे राजा. It is not eating for gratification, it is eating for fellowship. सहभागितेसाठी आपण खात आहोत, भरायला नाही खात. Praise the Lord. आमेन.
You know, and then to make matters worse, Paul says, आणि त्यामध्ये अजून गोष्टी वाईट करणं, पॉल म्हणतो one believer comes in the meeting without any food. एक बिलीवर मीटिंगला येतो काही खाण्याचं न घेता. And yesterday I said he stands there, he is drinking his own saliva because nobody gives him a cold drink to drink. आणि एक आलेला आहे मीटिंग मध्ये की जो काही घेऊन नाही आलेला खायचं, तर तो तिथे उभा आहे बिचारा आणि स्वतःची लाळ स्वतः खातो. And Paul said this is not right. आणि पॉल म्हणतोय बरोबर He नाही, is your brother in Christ. तो पण तुमचा ख्रिस्तातला भाऊच आहे ना. Amen. So you need to have a certain degree of fellowship with all of them. तर सगळ्यांबरोबर काही ना काही प्रमाणात सहभागिता तुम्ही साधली पाहिजे. So now you after we have breaking of bread, तर आपलं प्रभू भोजन झाल्यावर when you are sitting down to eat, जेव्हा आपण आपलं प्रीती भोजनाचे डबे उघडून बसू when you are sharing, आणि जेव्हा तुम्ही एकमेकांना वाढाल, I tell you that time the healing will take place मी like that. म्हणतो कालपासून मी सांगितलंय त्या वेळेला तुम्ही बरे व्हाल. Immediately health will come. लगेच तब्येत चांगली होईल, Long life will come दीर्घायुष्य येईल. because it is obedience to the word of God. कारण मी देवाच्या शब्दाचं आज्ञापालन करायला लावतोय तुम्हाला सगळ्यांना. And suddenly supposing one strange person comes and stands next to आणि you, समजा अचानक कोणीतरी एक नवीन ब्रदर किंवा सिस्टर जे तुम्हाला फारसे परिचयाचे नाहीत येऊन उभे राहिले, don't sulk. तर असं मेक यू प्रेज द लॉर्ड बोलने का मेरे को तो मालूम भी नहीं है. Let's just not twist their nose. काय आले ते काय तुला? No, see, don't do it. Finish. You lost your health. गया फिर तो मैं बोलूं ले ही मत, कल का आज म्हणने वाला है तू. Paul said this is not right. पॉल म्हणतोय बरोबर नाही. And say, come sister, come. म्हणायचं, तो नाही बोलला, Come, तू brother, बोल ना. come. तुझं वजन कमी होतं का तू बोलल्याने? बोल ना ब्रदर, या ना ब्रदर, बसा ना. Amen. हा? And you will have health. तुमचीच तब्येत चांगली होईल, जरा बोला. He said some have become weak because they do not relate with one another. आणि तो म्हणतो काही जण अशक्त झाले, असं वीक वीक दुबला दुबला क्यों, एकमेक से बात ही नहीं करता. Some have become sickly because they are not talking with one another. काही आजारी पडलेत का एकमेकांशी संबंधच नाही. Forgive. क्षमा कर राजा, Forgive one क्षमा another. कर, क्षमा कर, The क्षमा Passover कर. lamb has been slain क्षमा, for you. क्षमा, वलांडणाचं कोकरू तुझ्यासाठी वधलंय, क्षमा. Don't live alone. एकटा जगू नको, Relate to one another. एकमेकांशी नातं बांध. And mother family. If it is only your family, and God forbid if they are all unbelievers, you are the most weakest Christian on this earth. तुझी फॅमिली, अरे मला माहिती आहे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू तुझ्या फॅमिली, पण तुझ्या फॅमिलीमध्ये जर सगळे बिलीवर नाही आहेत तर मग कसं होणार? Amen. हा? मग आपले ख्रिस्तातले बंधुजन आपल्याला पाहिजे ना. See, I want you to know माझी एकच इच्छा आहे की that तुम्हाला your कळावं. life and death does not just depend on your relationship with the Lord, but on the relationship you have with one another. माझी इच्छा आहे की आज एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना Simple. क्लिअर कट कळली पाहिजे की आपलं जीवन आणि मरण जे आपण प्रभूशी नातं बांधतो फक्त तेवढ्यावरच अवलंबून नाही, तर प्रभूशी नातं बांधणे आणि एकमेकांशी नातं बांधण्यावर आपलं जीवन आणि मरण अवलंबून आहे. See, you see, many people tell me, बरेच लोक मला or सांगतात they are very careful, किंवा फार जपून असतात that we don't commit adultery. की आपण व्यभिचार I'm करायचा not आहे. drinking, I'm not smoking, I'm not doing all these bad things. मी काही चुकीची कामं करत नाही, मी दारू पित नाही, मी सिगरेट पित नाही. तरी सुद्धा का माहित नाही मला असंच. तरी सुद्धा माहित नाही पास्टर मला आजार का होतात. Because कारण problem with relationship तुझी with other believers. नाती बिलीवर लोकांशी तुझे संबंध There you have neglected. बिलीवर लोकांबरोबर तुझे संबंध बरोबर नाहीत, तिथे तू दुर्लक्ष केलंय. See, you don't smoke, but you have a wheezing cough तू सिगरेट पित without नाही, smoking. तू सिगरेट पित नाहीये तरी सुद्धा तुला असा इतका खोकला आणि कफ आहे. तो म्हणतो रे बाकी लोक सिगरेट ओढतात त्यांना तसं नाहीये wheezing मग त्या cough. बिलीवरला असं वाटतं की मी सिगरेट न पितो मला इतकं सगळा खोकला वगैरे. Because of your relationship problem का? with the कारण body की of तुझं Christ. बिलीवर लोकांशी तेरा जमरा नाही राजा. जमा केलेले सबके I don't drink, brother, but still I am weak, brother. My मी दारू kidneys and all are gone. दारू पित नाही. Because you are not drinking of that wine of the cup with the believers. अहो तुम्ही दारू पित नाही ठीक आहे, पण बिलीवर लोकांबरोबर जो द्राक्षारस घ्यायला हवा तो घेत नाहीये तुम्ही, म्हणून तब्येती बिघडलेल्या आहेत. Now don't misunderstand me. People start rejecting you. Don't run with your tiffin behind him and say, मी तुला खायला देणारच. थोट उघड त्याचा. टाक रे त्याच्या तोंडात 2-4 घास. ये एक अभी मुसीबत आ गई बाबा. आता माझी गैरसमजूत करून घेऊ नका. कोणी जर तुमचा डबा खायला राजीच नाहीये तर तुम्ही पार बॉम्बे पर्यंत त्यांच्या माग जायची गरज नाही. त्यांनी नाही खाल्ला तर मला येऊन द्या, मी खाईन. Just trying to prove your relationship. Pastor काही असो मी त्याला मैं उसको खिलाते रहेगा आज. इनका मेरा नाता सुधरना मांगता है, कुछ जरूरत नहीं, तू बैठ इधर, वो खाने को राजी नहीं, तू किधर जा रहा उसके पीछे.
कुछ जरूरत See, नाही. there you can do nothing about it. तिथं मग तुम्ही काय करू शकत नाही. See, but if you don't try to improve or go out of your way to try to restore yourself with others, or you don't go the second mile, then there is a problem. पण माझा म्हणायचा प्रयत्न प्रत्येकाने लक्षात घ्या की प्रत्येकाने दुसरं मैल चालायला पाहिजे. म्हणजे समोरच्याची वाट नाही बघायची की तो मला येऊन देईल, वाय नॉट मी जाऊन त्याला देऊ. असं Amen. केलं ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. Praise आपल्या इथे God. नाही, वो आएंगे ना, अरे वो जब भी कभी आएंगे अपन जाके करके डालेंगे बाबा चल. Praise the Lord. Paul says, पॉल म्हणतो we being many are one bread. आपण सर्व अनेक आहोत पण एक भाकर आहोत. So as you are going to lift up this bread, जसं ही भाकर तुम्ही उचलाल, don't just think and this bread represents Jesus, आता नुसता असा विचार करू नका ही वेफर म्हणजे येशू, but also remember पण हाही विचार करा this bread ही भाकर represents me. म्हणजे मी, This bread ही भाकर represents all of us. म्हणजे आपण सर्वजण. Are you understanding? समजतं? Each part of the bread Jesus broke. भाकरीचा जो प्रत्येक भाग येशूनी तोडला, He broke from one bread. एका भाकरीतून तुकडे केले ना. Are you understanding? समजतं? He took one bread एक भाकर त्याने घेतली and he broke it. आणि तोडली And he मोठी said, you are different, small pieces. आणि म्हटला तुम्ही प्रत्येक जण तो छोटा छोटा And भाग when you आहात. all come together, it becomes one आणि तुम्ही bread. जेव्हा सगळे एकत्र जमता एक भाकर होते. So when you Hallelujah. lift up the bread, जेव्हा तुम्ही ती भाकर उचलता you should say, असं म्हणायचं, I am the part of the body of Christ. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे. I am that bread. मी ती भाकर आहे. I am the portion of Jesus. मी येशूचा वाटा आहे. I am the portion of my neighbor. मी माझ्या शेजाऱ्याचा वाटा I आहे. am a portion of this brother. मी या ब्रदरचा, मी या सिस्टरचा एक भाग आहे. Amen. Amen. All of us holding this bread together, आपण सर्वजण एकत्र ती भाकर जेव्हा वर करू, we become one bread of मग आपण Christ. एक ख्रिस्ताचं शरीर आणि भाकर होऊ. Praise the Lord. हालेलुया. See, that is the depth of the relationship God wants to teach us. इतका खोल अर्थ आहे या नात्यात जो प्रभूला आज आपल्याला शिकवायचा आहे. Amen. आमेन. See, that is the relationship. हे नातं Ordinarily Jesus had fellowship with all his disciples. साधारणरित्या येशूनं आपल्या सर्व शिष्यांशी नातं बांधलं, But there was a depth of his relationship with his disciples, परंतु काही शिष्यांबरोबर त्या नात्यामध्ये with his apostles. प्रेषितांबरोबर नात्यामध्ये तो खोल गेला. See, I cannot flow with everyone to the same degree that I flow with some. मी काही लोकांबरोबर ज्या प्रमाणानं वाहतो त्याच प्रमाणानं मला सगळ्यांबरोबर वाहता येणार नाही. You cannot. नाही, Because every level is different. कारण प्रत्येकाची लेवल प्रमाण वेगळं आहे. Bible says बायबल म्हणतं in Matthew 26, 36 and 37. मत्तई 26, 36, 37 Jesus came with them to a place called Gethsemane and said to his disciples, sit here while I go and pray over there. And he took with him Peter and the two sons of Zebedee, and he began to be sorrowful and deeply distressed. मत्तई 26 अध्याय 36 आणि 37. नंतर येशू त्यांच्या बरोबर गेत्सेमने नावाच्या ठिकाणी आला आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तेथे जाऊन प्रार्थना करीपर्यंत तुम्ही येथे बसा. मग त्याने पेत्राला व जब्दीच्या दोघा मुलांना आपल्या बरोबर घेतले आणि तो दुःखी व अतिकष्टी होऊ लागला. See that? पहा, In front of only 3 of them, he manifested his sorrow. फक्त या तिघांच्या समोर येशूने आपलं दुःख प्रगट केलं. To others he said, sit here बाकीच्या शिष्यांना येशू म्हणाला, इथं बसा, and no further. याच्या पुढे तुम्ही नका येऊ. You are my disciples, but sit there. तुम्ही आहात माझे शिष्य, पण इथे बसा. But you cannot enter into the depths of my agony. I will not reveal myself to that extent to you. ज्या कष्टांमध्ये मी जाणार आहे ते मी तुमच्या समोर प्रगट करून चालणार नाही, कारण तुम्हाला ते पेलवणार नाही. हे तिघच माझ्या बरोबर आत येतील. And the agony he displayed was only to these 3. आणि जे कष्ट, ज्या कष्टातनं येशू त्या बागेत गेला, ते कष्ट येशूनी फक्त या तिघांनाच दाखवले. And only to the 3 he said, आणि तिघांनाच म्हणाला, my soul is exceedingly sorrowful, माझा जीव अतिशय दुःखी आहे, even unto death. मरण प्राय दुःख. Stay here with me माझ्या बरोबर तुम्ही तिघ इथे थांबा, and watch with me. माझ्या बरोबर जागृत राहा. That is communion. सहभागिता. Are you understanding? कळतं?
a level of प्रमाण, communion. लेवल, प्रमाणातली So there is a level of communion also. एक प्रमाण असतं. ज्या ज्या कोणाकोणाशी सहभागिता साधायचं एक प्रमाण So असतं. there has to be a sharing of pain and sorrow and joy with your fellow Christians. तर तुम्ही तुमच्या ख्रिस्ती बांधवांबरोबर आनंद, कष्ट, दुःख, वेदना, यातना हे सगळं वाटून घ्यायचं एक प्रमाण पाहिजे. See, I find very few people who really understand the spiritual communion. मला फार कमी लोक असे आढळतात की ज्यांना हे आध्यात्मिक अर्थ So समजतात. that kind of communion I cannot have with the whole church. म्हणून See, असल्या पद्धतीची सहभागिता मी अख्ख्या चर्चशी साधू नाही शकत. I can have only with a few people. फक्त काही लोकांशीच त्या पद्धतीनं मी सहभागिता साधू. Jesus, अशी खोल. nobody knew that kind of sorrow which Jesus manifested except these three. येशू ज्या कष्टातनं गेला आणि जे कष्ट येशूनी गेत्सेमनी बागेत त्या तिघांना दाखवले ते कष्ट येशूचे आणि कुणीच कधी पाहिले नाही. Amen. आणि येशूनी दाखवलेही And नाही. so every one of us has to grow तर to a level. आपल्यातल्या प्रत्येकानं वाढायला पाहिजे. We all need to grow to that level. आपल्या सर्वांनी त्या लेवल पर्यंत वाढायची गरज आहे. And nobody saw that kind of face of Jesus except these three. आणि कोणीही येशूचा तो कष्टमय चेहरा कधीच पाहिला नाही जो या तिघांनी त्या दिवशी गेत्सेमनी बागेत पाहिला. This is communion. ही सहभागिता. Not just coming to church and going home. फक्त आपलं चर्चला यायचं आणि बस शेवटची प्रार्थना होती नव्हती की Sometimes we don't even have the benediction. कधी कधी तुम्हाला माहितीये आपण आशीर्वचन सुद्धा बोलत नाही. May the grace of our Lord Jesus Christ प्रभू येशू ख्रिस्ताची and the कृपा love of God आणि देवाची प्रीती and the sweet fellowship of the Holy आणि Spirit पवित्र be with आत्म्याची you all. गोड सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो हे पण आपण कधी कधी न बोलता छू. I know it's not a commandment given by मला God that we माहितीये need to काय say to the देवाने church. आज्ञा नाही But दिलेली. it has been said for many years. मला माहितीये देवाने अशी काय आज्ञा नाही दिली की हे बोललंच पाहिजे. पण वर्षानुवर्ष ही पद्धत People आहे. have been saying this. लोक हे बोलतात. And there is no harm in saying, because there it speaks about the love of God. It speaks about the grace of our Lord Jesus Christ. It speaks about the communion of the Holy Spirit. आणि आशीर्वचन बोलून सभेची जर समाप्ती केली मी म्हणतो त्यात वाईट काय आहे. आशीर्वचनात तर सगळं चांगलंच आहे ना. Are you understanding? का people? करू नये आशीर्वचन बोलून सभेची समाप्ती. So this is the apostolic benediction which has been followed all over the world. हे प्रेषित पर आशीर्वचन आहे जे अख्ख्या जगात सगळे वापरतात. Amen. Amen. This is how the church is dismissed. But That that- people will go with a feeling that we are one. That we are one. सभेची ऍक्च्युअली समाप्ती सर्व्हिसची समाप्ती खरं म्हटलं तर आशीर्वचन देऊनच होते आणि मग सगळे विभक्त होतात. You know, what kind of going out from the church will it be if everybody had that kind of thought that I am the part of this church, I am the bread of Christ, and I am united, I have got somebody who really loves me, there are people who care for me, and with that kind of feeling you go home. अशा पद्धतीच्या भावना आणि विचार घेऊन जर चर्च मधून लोक घरी जाताना बाहेर पडले की हे माझं चर्च आहे, हे माझे पास्टर आहेत, हे सगळे माझे भाऊ आणि बहिणी आहेत, आहे माझं कोणीतरी, आम्ही सगळे एक आहोत, आम्ही आमचं सुख दुःख इथे वाटू शकतो, प्रार्थना एकमेकांसाठी करून घेऊ शकतो, या भावनेनी जर चर्च मधून लोक घरी गेले तर किती छान. What a feeling it will be काय भावना if the आहे. pastor lifts up his holy hands and starts giving this benediction. समजा पास्टरांनी हात वर करून आशीर्वचन पुकारलं. How solemnly we all get together. We need to pray for this unity. आपण किती मग एकत्र येऊन ऐक्यासाठी ही प्रार्थना करायला हवी. See, Psalm says, स्तोत्र म्हणतं, Psalmist says in Psalm 133, 1 to 3, you all know it. स्तोत्र 133 1 ते 3 सगळ्यांना माहितीच आहे. Behold, how good and how pleasant it is for brethren to dwell together in unity. It is like precious ointment upon the head that ran down upon the beard, even Aaron's beard that went down to the skirts of his garments, as the dew of Hermon, as the dew that descended upon the mount of Zion. For there the Lord Hallelujah. commanded the blessing,
blessings, even life forevermore. स्तोत्र 133 1 ते 3 सगळ्यांना बहुतेक माहितीच आहे, पण वाचूया. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती उत्तम, किती मनोरम आहे. ते मस्तकावर घातलेल्या बहुमूल्य तेलासारखे आहे, Yes. जे दाढीवर, अहरोनाच्या दाढीवर उतरले व जे त्याच्या वस्त्रांच्या काठांवर उतरून आले त्या तेलासारखे ते आहे. ते सियोनाच्या डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोनाच्या दहिवारासारखे आहे, कारण तेथे यहोवाचे आशीर्वाद म्हणजे सर्वकालचे जीवन आज्ञापिले आहे. Praise the Lord. हालेलुया. Next time, पुढच्या वेळेला never dare. What I am trying to do from my side is, whenever there is breaking of bread, I will finish my message little early, that you will not miss your bus or your train or whatever. I will try my best to do it. But you see here that you don't leave the church without Hallelujah. another person finishing his breaking of bread or partaking of the. माझ्याकडून मी हे एक करणार आहे की जेव्हा केव्हा आजपासून पुढे आपल्या चर्चमध्ये प्रभू भोजन होईल, त्याला मी वेळे अगोदर मीटिंग संपवणार आहे आणि तुमची बस चुकणार नाही, लोकल चुकणार नाही, हे मी बघीन, ही जबाबदारी मी घेईन. पण तुम्ही लोकांनी चर्चमध्ये जोपर्यंत आपले सगळे बांधव प्रभू भोजन घेऊन त्यांचं होत नाहीये, तोपर्यंत चर्चच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. Because कारण how can a hand go before the body leaves? कारण की शरीर बाहेर जाण्या अगोदर एकटा हात बाहेर कसा जातो? Never. कसं शक्य आहे? We are members of the same body. आपण त्या एकाच शरीराचे अवयव आहोत ना. Can an eye go out before the body goes out? शरीर बाहेर जाण्या अगोदर डोळा बाहेर जाऊ शकतो. Can the leg go out before the body goes out? शरीर बाहेर जाण्या अगोदर पाय बाहेर जाऊ शकतो. And that's why we are sick. म्हणून आपण आजारी आहे. That's why we are weak. म्हणून आपण अशक्त आहोत. That's why we die early. म्हणून आपण वेळे अगोदर मरतोय. Are we not God's husbandry? आपण देवाच्या घराण्यातले नाही का? Are we not God's building? आपण देवाची इमारत नाही का? God had, Paul said it. पॉल बोलला, We are fitly framed together as coming up as a body of Christ, as a ख्रिस्ताचं building शरीर, of God. ख्रिस्ताचं शरीर, प्रभू भोजनामध्ये ख्रिस्ताचं शरीर म्हणून एकावर एक तो आपली रचना करतोय. Amen. Amen. Ephesians 4:16 he clearly Ephesians says, 4:16 from whom the whole body fitly joined together and compacted by that which every joint supplied, according to the effectual working in the measure of every part, maketh increase of the body unto the edifying of itself in love. इफिस 4:16 त्याच्यापासून सगळे शरीर त्याचा एक एक भाग जसजसा आपापल्या परिमाणाप्रमाणे कार्य करतो, तसतसे प्रत्येक सांध्याचा पुरवठा पावल्याने ठीक जुळलेले व जमलेले असता प्रीतीत आपली रचना होण्यास शरीराची वृद्धी करते. Praise the Lord. Hallelujah. You see, there is more communion here than there is communion with our biological relationship. आपल्या शारीरिक नातेसंबंधांमध्ये जाऊन सहभागिता साधण्यापेक्षाही जास्त सहभागिता साधणं इथे चर्च मध्ये बिलीवर लोकांमध्ये गरजेचं आहे. Praise the Lord. Hallelujah. Because in Revelation, John says, I saw a great number of people of different color, different standing, different custom, all praising God. कारण प्रकटीकरणामध्ये योहान म्हणतो की मला खूप मोठा लोकांचा समुदाय, वेगवेगळ्या रंगानं, वेगवेगळ्या रंगाचा, वेगवेगळ्या सगळ्यात म्हणजे वेगवेगळे सगळे मोठा लोकसमुदाय मला तिथे वर दिसला प्रभूची स्तुती करताना. Amen. Last point. शेवटचा मुद्दा, Lessons to learn how to discern the Lord's body. प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखायचा धडा. That's की the last point. तू म्हणता प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखा, प्रभूच्या शरीराला समजून घ्या. कसं समजून घ्यायचं? When you get assembled for the breaking of bread, त्याचं उत्तर मी आता देत आहे. जेव्हा तुम्ही प्रीती भोजनाच्या मीटिंगला एकत्र येता, how do we go about? कसं काय सगळा कारभार, सगळी व्यवस्था कशी करायची? Is it just saying, Lord, I'm sorry for my sins, and then partake of the body and blood of Christ? नुसतं आपलं असं म्हणायचं का की प्रभू माझ्या पापांची मला क्षमा करा, झट करून खायचं प्यायचं झालं? That is just the first part. तो पहिला भाग आहे. Because the second part is equally important. कारण दुसराही भाग तेवढाच महत्वाचा I आहे. have said it, but I will say it बोललेलो आहे, मी again. परत बोलत आहे. We are members of the same body. आपण त्या शरीराचे सभासद किंवा अवयव आहोत. Nobody is born in a vacuum. कोणी सुद्धा रिकाम्या जागेत, उथळ जागेत जन्माला आलेलं नाही. You don't get born on the road. You are born in a family. पोकळीत कुणाचा जन्म झालेला नाहीये. आपल्या सर्वांचा जन्म एका फॅमिलीत झालाय. Even in the natural, जसं नैसर्गिक आहे. when the child is born, the whole family is covering the child. जेव्हा बाळ जन्माला येतं, पूर्ण खानदान, पूर्ण फॅमिली त्या बाळासभोवताली जमते. Even so, तसं when you are born again, जेव्हा तुमचा नवीन जन्म the होतो, whole family surrounds you, the spiritual family. पूर्ण आध्यात्मिक फॅमिली जी आहे, परिवार जो आहे, बिलीवर भाऊ बहिणी ज्या आहेत त्या एकत्र आल्या पाहिजे. We are one. आपण एक आहोत. We should show our love towards one another. आपण एकमेकांप्रित्यर्थ आपलं प्रेम दाखवायलाच हवं. The moment you take the bread, ज्या क्षणाला तुम्ही भाकर घ्याल, you should say, Lord, तुम्ही असं म्हटलं पाहिजे, प्रभू I want to forgive my brethren. मला माझ्या बंधुजनांना क्षमा करायची आहे.
आहे. That's what Paul says. पॉल असंच म्हणाला, Malice and wickedity should not be there. That is the leaven we should remove out from us before we partake of these elements. आपण प्रभुभोजन घ्यायच्या अगोदर कडूपणा, तिरस्कार, दुष्टाई, क्षमा न करणारा आत्मा हे सगळं आपल्या हृदयातनं काढून टाकलं पाहिजे. हे खमीर आपल्या हृदयातनं काढून टाकलं पाहिजे. Some people take the wine, काही लोक द्राक्षारस घेतात, they gulp it down, पितात, immediately they leave. लगेच बाहेर. Some are there on the cell phone talking. काही फोनवर बोलतात. Very so irritating. Very soon then you have to talk to the doctor on the phone. आणि खूप लवकर त्या सेलफोननी तुला डॉक्टरला फोन करायला लागेल. You are dishonoring the Lord's body by not discerning the Lord's body. प्रभूच्या शरीराचं मर्म न ओळखून तुम्ही प्रभूच्या शरीराचा अपमान करता. You have taken it in an unworthy manner. अयोग्य रीतीने तुम्ही प्रभू भोजन घेताय. You have not honored the Lord's body. प्रभूच्या शरीराचा मान तुम्ही केला नाही. See, it's not that I am honoring pastor's words, but I will not honor his body. मी It cannot पास्टरांच्या be. असं शक्य आहे का? मी पास्टरांच्या शब्दांचा मान करीन, पास्टरांच्या देहाचा मान मी नाही करणार. I will honor his name, but I will not honor him. मी It cannot be. पास्टरांच्या नावाचा मान करीन, मी पास्टरांचा मान नाही करणार असं म्हणून चालतं? You cannot say I will honor pastor's word, but I will pinch him and he should not feel anything. मी पास्टरांच्या शब्दांचा मान करीन आणि मी पास्टरांना चिमटा काढीन, पास्टरांना काही व्हायला नाही पाहिजे. You cannot say no, I am not touching pastor's head, I am touching his body. असं नाही, तुम्ही पास्टरांच्या मस्तकाला हात लावत आहे, शरीराला हात लावत आहे. But it is his body, it is अरे his पण body. शरीर त्याचं आहे, त्यांचंच आहे ना शरीर. We are the body of Christ. आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत ना. You are not touching his head, but you are touching his body. जो मस्तक ख्रिस्त, त्याला तू हात लावत नाहीये, पण त्याच्या शरीराला हात लावतोय ना, असं वागून एकमेकांशी. What did Jesus tell Paul? येशू पौलला काय म्हणाला? Paul, पौला Saul, why do you Paula. persecute me? शौला माझा छळ का करतोस? Saul said, where I am persecuting you? तर शौल म्हटला, मी कुठे तुला छळतो? I am persecuting the believers. मी कुठे तुला छळलं? मी तर बिलीवर लोकांना But they छळतो. are the bread. अरे बिलीवरच भाकर आहे, They are the body. तेच तर शरीर They आहे. are my body. माझं शरीर आहे I am बिलीवर. the head. मी मस्तक आहे. You are persecuting them means you are persecuting me. तू त्यांचा छळ करतो, तू बिलीवर लोकांचा छळ करतो, त्यांच्याशी गैरवर्तणूक करतो, तू माझा छळ करतोयस. Paul says, पौल म्हणतो 1 Corinthians 11:33. 1 Corinth 11:33. Therefore, my brethren, when you come together to eat, tarry one for another. बाबा संतो 1 Corinth 11:33. यास्तव माझ्या भावांनो, तुम्ही खायला एकत्र मिळता तेव्हा एकमेकांची अंडरलाईन वाट पहा. See, you know, this love feast has been stopped in many churches from the time the rich people started giving sumptuous meals to all the poor, and you know, they started having grades among themselves and little jealousies and pride, and from that time the love feast has stopped, but the Lord's Supper has continued in most of the churches. तुम्हाला माहितीये, जास्तीत जास्त चर्चेस मध्ये प्रीती भोजन थांबलेलं आहे. प्रभू भोजन भले होतं, पण प्रीती भोजन थांबलंय का? तर जे कोणी धनवान लोक असतात ते आपापलं गरिबांना वाटून देतात किंवा गरिबांना वाटप करून सोडतात, किंवा मग काहीतरी भेदभाव असतो, काहीतरी फेरफार असतो आणि पक्षपात असतो, आणि मग त्यामुळे प्रीती भोजन होतच नाही जास्तीत See, जास्त. whether you have breaking of bread or the Lord's Supper with the love feast, or you have only the Lord's Supper, maintain holy communion with one another. माझं म्हणणं तुम्हा लोकांना एकच आहे, आपण प्रभुभोजन नुसतं प्रभुभोजन करू किंवा प्रभू भोजनाबरोबर आज सारखं प्रीती भोजन करू, वॉट एव्हर, तुम्ही एकमेकांशी नाती चांगली ठेवा. Amen. Now listen, people. ऐका, Maybe once in 6 months we will have breaking of bread followed with love feast, so that we can have good health and come out of sickness and have long life. 6 महिन्यातून एकदा कदाचित मी चर्च मध्ये प्रभू भोजनाबरोबर प्रीती भोजनही ठेवीन, अशासाठी की आपल्याला परत या सगळ्याची आठवण व्हावी आणि आपण एकमेकांशी सहभागिता साधून आपल्याला दीर्घायुष्य, चांगली तब्येत, शक्ती मिळत राहावी. Now you have become spiritual children. आता तुम्ही आध्यात्मिक मुलं झालाय. You are the members of the same body. त्या शरीराचे तुम्ही अवयव किंवा भाग आहात. This is the spiritual family here आणि you are आता seated. हे जे सगळे आपण बसलेले आहोत, हे आपलं आत्मिक कुटुंब आहे. You are the spiritual family. हे आता आध्यात्मिक फॅमिली आहे. ही आपली आत्मिक फॅमिली आहे. This is the family you are going to see forever and ever. कायम आणि कायम याच परिवाराला आपण पाहणार आहोत. They may be your family members. असतील कदाचित ते तुमच्या If they are सगळ्या not here, फॅमिलीतले, ते जर इथे नाही आहेत, and if you are saying they are believers, they have to be somewhere. आणि तुम्ही जर In म्हणताय some church. आणि तुम्ही जर म्हणताय की तुमच्या फॅमिलीतले लोक बिलीवर आहेत, तर भले विनियाड नाही,
पण त्यांनी कुठल्या तरी बिलीव्हर चर्चला असायलाच हवं. At least on Maundy Thursday. कमीत कमी मॉन्डी थर्सडेला, आज मौनी गुरुवारी. They should be found in some believer church. See? If you say they are believers. Because every Correct. lamb to himself. प्रत्येकाला कोकरू. See, in Exodus clearly he said it in 12th chapter. निर्गम 12वा अध्याय काढा परत. Every man should take for himself a lamb. निर्गम 12वा अध्याय. Nobody can force it. कोणी बळजबरी करू नाही शकत. प्रत्येकाने आपापलं कोकरू आणायचं आणि यायचं. According to the house of his father, a lamb for the household. प्रत्येकानं आपापलं कोकरू घ्यायचं. आपापल्या फॅमिली प्रमाणे प्रत्येकाने कोकरू घ्यायचं आणि Read यायचं. it. वाचा तुम्ही निर्गम 12वा अध्याय. प्रत्येक घरासाठी एक कोकरू घ्यावे. 3रं वचन पहा. तुम्ही इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा, या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्हातील प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे आपणासाठी कोकरू घ्यावे. प्रत्येक घरासाठी एक कोकरू घ्यावे. Amen. Hallelujah. Each one. And then further it says, पुढे लिहिलंय, and if the household fourth was is too small for the lamb, let him and his neighbor next to his house take it according to the number of the persons. And Only the- according to the number of the persons, not less, not more. आणि जर कोकरू खाण्याला घरातील माणसे थोडी असली तर त्यांनी आणि त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने मिळून आपापल्या घरातल्या जीवांच्या संख्येप्रमाणे ते घ्यावे. Yes, according to the number. You cannot force anybody. संख्येप्रमाणे. Lamb will not be extra. जास्तीचं कोकरू आढळणार नाही. कुणाला बळजबरीनं तुम्ही ते कोकरू खायला घालू शकत नाही. No, it's not possible. नो. And so if your family members are at home, तुमचे जर फॅमिलीतले लोक घरी असतील and if they are not believers, आणि ते जर बिलीव्हर नाहीत you need to pray for them. तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायला Nothing हवी. else can be done. आपण दुसरं काही करू नाही शकत. Only those who are here जे फक्त इथे आहेत or in any other church, किंवा आणि कुठल्याही बिलीव्हर चर्च मध्ये आहेत, God is going to honor them. देव त्यांचा मान करेल. So what should I do? मग आता मी काय करायचं? Pray for them. त्यांच्यासाठी प्रार्थना करायची की ज्यांचं अजून If you माझ्या are saying they are family मध्ये- believers, then they have to be here. This is the communion. तुम्ही जर म्हणता की तुमची फॅमिली This बिलीव्हर is the आहे, communion. तर मग कुठे आहे? हे प्रभू भोजन आहे, ही सहभागिता आहे. तुमची फॅमिली इथे असायला हवी होती. That may be your own son, your own daughter, your own husband, your own wife. कदाचित तो तुमचा स्वतःचा मुलगा असेल, मुलगी असेल, नवरा असेल, बायको असेल, कोणी असेल. Can't help it. कांट हेल्प इट. This is communion. ही सहभागिता आहे. Staying at home is not communion. घरी बसणे सहभागिता नाही. In fact, God said, उलट पक्षी देव म्हणाला, if somebody misses, जर कोणी चुकवलं, now I'll not give you all the quotations because there's no time for me. सगळी वचनं देत नाही कारण वेळ नाही. God said, देव म्हटला, if anybody misses जर कोणी चुकवलं, for genuine reasons, काही म्हणजे खरंच खूप काहीतरी महत्वाचं कारण होतं, after 1 month they can take it again with the fellowship. एका महिन्यानंतर त्यांनी परत सहभागितेत घ्या. Because they were traveling कारण ते कुठे प्रवास करत होते, or because they were unclean. का ते अशुद्ध होते, का वॉट एव्हर, काही रिझन असं जेन्युइन कारण होतं. But they have to be believers. पण ते विश्वासू पाहिजेत, So ते you- बिलीव्हर So पाहिजे. please pray. तर प्रार्थना करा. You may love your family very much, तुम्ही तुमच्या फॅमिलीवर खूप प्रेम करत असाल, but still that is not fellowship. पण ती सहभागिता नाही. This is fellowship. ही सहभागिता आहे. You are sitting here, this is fellowship. तुम्ही हे इथे बसलेले आहात, ही सहभागिता आहे. This is the bread of God. ही देवाची भाकर आहे. The church is the चर्च, place. चर्च, One- मंदिर. One pastor asked me, एका पास्टरांनी मला विचारलं but in Acts it says, की प्रेषितांच्या कृत्यात लिहिलेलं they आहे went from home to home. की ते breaking bread. घरोघरी गेले, भाकर मोडत ते घरोघरी गेले. Oh, how is it, pastor? हे कसं काय? Yes, it's a very good question. प्रश्न चांगला होता It was the primary of the church. की ती सुरुवात होती, चर्चची सुरुवात. How can a believer Jew go into a synagogue and observe the Lord's Supper when the other Jews are observing the Passover? मला तुम्ही सांगा की जो यहुदी बिलीव्हर झालेला आहे, तो इतर यहुद्यांमध्ये त्या सिनेगॉग मध्ये जाऊन भलांडणात कसा काय भाग घेईल? Because they will be thinking about Egypt and praising God for Egypt, and this believer Jews will be praising the cross. कारण ते सिनेगॉग मध्ये सगळे यहुदी मिसर देशाचं स्मरण, फारोचं स्मरण ते सगळं करत राहतील, आणि त्या बिलीव्हर ज्यूला किंवा यहुदीला तर येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, क्रॉस, एकमेकांशी सहभागिता यावर मनन करायचंय. And so they didn't have a place. मग तेव्हा जे कोणी यहुदी बिलीव्हर झाले
त्यांना जागा नव्हती. They used to do breaking of bread home to home. म्हणून मग घरोघरी भाकर मोडण्यात आली. Paul got a revelation many Paulला- years later. पॉलला अनेक वर्षांनंतर प्रगटीकरण मिळालं. Till that time, तोपर्यंत many Jews had become believers बरेच यहुदी बिलीवर झाले and many churches cropped up. आणि Now, not synagogue, churches. बऱ्याच मंडळ्या आणि चर्च उभे राहिले. Then they all had fellowship in the मग church. सगळे चर्च मध्ये सहभागिता किंवा प्रभू भोजन घेऊ लागले. Secondly, दुसरी बाब, they went home to home. It only says breaking bread. It doesn't speak about wine. ते घरोघरी भाकर मोडत फिरले. द्राक्षारसाविषयी उल्लेख नाही. Breaking bread also speaks about love feast. भाकर मोडत फिरले म्हणजे प्रीती भोजनाविषयी सुद्धा Now we हे will not मानलं go जातं. into all that. त्यात आपल्याला अर्थात आज जायचं नाही. But now आता मात्र we are going to have breaking of bread. आपण प्रभू भोजन आता यावेळेला घेणार आहोत. Are you ready for it? तुम्ही तयार आहात का आता प्रभू भोजन घ्यायला? God is going to heal you. देव तुम्हाला आरोग्य देणार आहे. The weak are going to be strengthened. अशक्त लोक शक्तिमान होणार आहे And you will live long on this earth. आणि तुम्ही या पृथ्वीवर दीर्घायुष्य पाहा. These are the three blessings, divine blessings coming from God without my prayer. हे तीन दैवी आशीर्वाद माझ्या प्रार्थनेशिवाय परमेश्वराकडून तुम्हाला येतील. Because कारण you are having holy communion, you got together as one bread before Christ. तुम्ही पवित्र सहभागिता ख्रिस्तासमोर एकमेकांना भेटून घेताय. म्हणून During the breaking of bread, प्रभू भोजन घेताना there will be a healing virtue here इथे आरोग्याचा प्रवाह वाहील. because you got the revelation of it. का आज तुमच्या डोक्यात याचं प्रगटीकरण पडलेलं आहे. Now you will think upon the cross तुम्ही आता क्रूसाचा विचार करा and you will say, आणि म्हणाल तुम्ही yes, Jesus, की हो येशू, you died for me. तू माझ्यासाठी मेलास. You are my savior. तू माझा तारणारा आहेस. You are my Lord. तू माझा प्रभू आहेस. This bread indeed was broken. Your body was broken for me. आणि ही भाकर किंवा तुझं शरीर माझ्यासाठी तुटलं By प्रभू. your stripes I am healed. तुला जे फटके बसले त्यात मला आरोग्य मिळालं. Drink the wine मग द्राक्षारस तुम्ही and प्या say, yes, आणि म्हणा प्रभू this हो, is the blood of हे Christ. रक्त ख्रिस्ताचं रक्त सांडलं. Because of his blood, त्या रक्तामुळे I am washed of all my sins. माझं पाप धुतलं गेलं. Secondly, दुसरी बाब, if you have hurt anybody, जर तुम्ही खरोखर कुणाला वाईट वाटेल असं काही बोललेले because असाल, we are all one bread, का आपण सगळे एक भाकर आहोत, so you should say, Lord, forgive me. तर आज तुम्ही म्हणायचं प्रभू मला क्षमा कर. I have not dealt nicely with him, मी यांच्याशी or नीट I have वागलो cheated नाही. him, I told lies to मी ह्याला him. फसवलं, मी त्याला खोटं बोललो. That can be your own spouse, that can be anybody in the church. मग चर्च मध्ये कोणी असू शकतात, ते तुमचा नवरा, बायको, का चर्च मधले कोणी I'm ब्रदर्स, talking about believers. मी बिलीवर लोकांविषयी बोलतो बरं का. It is a communion of believers. बिलीवर लोकांची सहभागिता आहे ही. Jesus is more interested here in this group now. येशूला या बिलीवर लोकांच्या गटात जास्त उत्सुकता आहे. And say, I didn't do something. आणि म्हणायचं मग प्रभूला की प्रभू हे मी I should बरोबर have नाही helped केलं, him. I should have done this. मी Or हे करायला whatever. हवं होतं, मी ते करायला हवं Or होतं. somebody hurt you, just say, Lord, I forgive किंवा him. समजा कोणी तुम्हाला वाईट वाटेल असं काहीतरी बोललेलं आहे, तुम्हाला ते सतवत आहे, तर म्हणा प्रभू मी क्षमा करते I just त्यांना. forgive that person. मला मनात नाही ठेवायचं काही. No malice, no wickedness. मला काही कडूपणा, काही दुष्टाई माझ्या मनात ठेवायची नाही. Paul says, पॉल म्हणतो remove the leaven of malice and wickedity, because Christ, the Passover lamb, has been slain for you. कडूपणा आणि दुष्टाईचं आणि तिरस्काराचं खमीर आपल्या स्वतःतनं सहभागिता प्रभुवचन घेताना काढून टाका, कारण ख्रिस्त जो देवाचा कोकरा तो तुमच्यासाठी मेला. Yes, ready? तयार आहात? Lord, I pray that you bless these people, O God. प्रभू मी प्रार्थना करतो की या सर्व आमच्या मेंबर्सना तू आशीर्वादित कर. They have really partaken in the fellowship dinner, O Father. खरोखर आजच्या सहभागितेच्या या भोजनात त्यांनी वाटा घेतला, ते भागीदार झाले. As a family member, they have taken the responsibility. कुटुंबातला एक सदस्य म्हणून आज त्यांनी ही जबाबदारी घेतली. So you bless them. म्हणून तू त्यांना आशीर्वादित कर. With all these three blessings, you bless हे them. तीन आशीर्वाद जे मी आज सांगितले संदेशातून, ते तिन्ही आशीर्वाद त्यांचे करून टाक. Thank you, Father. धन्यवाद बापा. I receive it for them in Jesus. आणि त्यांच्यासाठी मी येशूच्या नावात हे आशीर्वाद स्वीकारतो. Amen. आमेन. Now this is that bread. ही ती भाकर. This is not leavened bread. This is unleavened bread. बेखमीर भाकर आहे ही. There is no leaven in it. यामध्ये खमीर नाही. And Jesus said, आणि येशू म्हटला, I am the bread of life. मी जीवनाची भाकर आहे. And now we are the bread. आणि आज आपण भाकर आहोत. आता
Because we have come together as one bread. कारण एक भाकर म्हणून आपण इथे सगळे एकत्र जमलोय. You're all a portion of that bread. त्या भाकरीचा आपण प्रत्येक जण एक तुकडा आहोत. No outsider can become a portion of this bread. कोणीही बाहेरचा माणूस या भाकरीचा तुकडा बनू नाही शकत. They can have food with you at home. ते घरी तुमच्या येऊन तुमच्या बरोबर जेवू शकतात. They can even have fellowship dinner, love feast also. ते प्रीती भोजन सुद्धा सहभागितेचं भोजन सुद्धा घेऊ शकतात. Yes, they can. घेऊ शकतात. You know, Paul was in the ship पॉल जहाजात होता and it was drowning. आणि जहाज बुडू लागलं. 14 days. 14 दिवस. Paul said, how long will you fast? पॉल म्हटला तुम्ही किती दिवस उपवास करणार? He broke bread. त्यांनी भाकर मोडली He partook of it. आणि त्यातून सेवन केली. And he said, now you all eat. आणि सगळ्यांना म्हणाला तुम्ही सर्वजण खा. And not one of you will perish. आणि तुमच्यातल्या एकाचाही नाश होणार नाही. Because कारण I am the bread. मी भाकर आहे. You can have love feast. प्रीती भोजन तुम्ही करू शकता. They can have love feast. प्रीती भोजन आपण त्यांच्या बरोबर करू शकतो. They may even get healed. आणि त्यांना कदाचित त्यात आरोग्य सुद्धा मिळेल. But they cannot become this portion. पण ते स्वतः या भाकरीचा तुकडा बनू नाही शकत. Your own people. तुमचे स्वतःचे जरी असले So pray रक्ताचे for असले them. तरी एकच करा. त्यांच्यासाठी be saved. प्रार्थना करा. तुमच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करा की त्यांचं तारण व्हावं. मकरापासून This is the revelation of Paul. हे पॉलने दिलेलं प्रकटीकरण. What I received from the Lord, that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night in which he was betrayed took bread. And when he had given thanks, he broke it and said, take, eat, this is my body which is broken for you. Do this in remembrance of me. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले घ्या खा हे माझे शरीर आहे ते तुम्हासाठी मोडले जात आहे माझ्या आठवणीसाठी हे करा. Lord, प्रभू what can we say? आम्ही काय बोलायचं वाचा बंद झाली. I'm short of words, Lord. मला शब्द अपुरे पडतात देवाप्पा हे सगळ्या लोकांना समजावून सांगायला. You are the bread of life. तू जीवनी भाकर आहेस. You came down for us. तू आमच्यासाठी आला. Your body was broken for us. तुझं शरीर आमच्यासाठी क्रूसावर मोडलं. You were led like a lamb to the slaughter. वधायला जाणाऱ्या कोकरासारखं तुला त्यांनी नेलं. And you could thank the broken body. आणि तू त्या तुटलेल्या मोडक्या शरीरासाठी सुद्धा प्रभूला धन्यवाद दिले. What can we say, Lord? आम्ही काय बोलायचं. You broke bread तू भाकर मोडली and you said, आणि म्हणाला take, eat all of you. घ्या सर्वांनी खा. This is my body हे माझं शरीर आहे broken for you. तुमच्यासाठी तुटलेलं आहे. Lord, प्रभू we remember आम्ही आठवण करतो the cross. क्रूस. त्या क्रूसाच्या पायथ्याशी आस वेगळी पाहिली. How you shed your blood for us. कसं तुझं रक्त तू आमच्यासाठी झाडलं. Every drop for my sins. माझ्या पापासाठी प्रत्येक तुझा रक्ताचा थेंब गळला. You are not ashamed to die in the open. तू लाजला नाही उघड्यावर मरायला. Thank you. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. I believe मी विश्वास ठेवतो in the broken body. येशूच्या मोडक्या शरीरात. I believe मी विश्वास ठेवतो you died for me. माझ्यासाठी तू मेला. And as we will partake of it, Lord, आणि जसं या भाकरीतून आम्ही खाऊ we are privileged आम्ही सुदैवी मानतो to be स्वतःला the member of the same की body. त्याच शरीराचे आज आम्ही अवयव आहोत. What a privilege काय सुदैव आम्हाला तू दिलंस. that each one of us can break this body and hold it in our hand and say, yes, we are the members of that same body आमच्यातला of प्रत्येक Christ. जण ही भाकर मोडून आमच्या हातात घेऊन असं म्हणू शकतो की त्या मोडक्या भाकरीचा मी एक तुकडा आहे. And as we are going to partake of it, आणि जसं हे आम्ही सेवन करू we are going to remember two things. दोन गोष्टी आठवणीत ठेवू. One is the cross, एक म्हणजे क्रूस, other is दुसरं communion with one another. एकमेकांशी सहभागिता.
John said, योहान म्हणाला, if you cannot love the one whom you can see, how can you say you love the one whom you cannot see? ज्यांना तुम्ही पाहता, जे तुम्हाला दिसतात, त्यांच्यावर प्रेम करायला तुम्हाला जमत नाही, तर तुम्ही असं कसं म्हणता की अदृश्य देवावर तुम्ही प्रेम करता? If we walk in the light, तुम्ही जर प्रकाशात चाललात, as he is in the light, जसा तो प्रकाशात आहे, then we have fellowship with one मग another. आपण एकमेकांशी सहभागिता And the साधतो. blood of Jesus cleanses us from all sin. आणि मग येशूचं रक्त सर्व पापांपासून आपल्याला शुद्ध करतं. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. Already something is happening. I can see it in the spirit. मला आत्म्यामध्ये दिसत आहे, गोष्टी घडू लागलेल्या आहेत. We have discerned the Lord's body प्रभूच्या शरीराचं मर्म आम्ही ओळखलं and we are receiving strength. आणि आम्हाला शक्ती मिळत आहे, We are being healed. आरोग्य मिळत आहे. That is the promise of God. देवाने दिलेलं हे वचन आहे. I'm not praying for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत नाही, It is your faith तुमचा विश्वास in those elements या घटकांवरचा, which are symbols of the body of Christ, हे जे घटक प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे दर्शक आहे, that is causing you to be तो healed. विश्वास तुम्हाला आरोग्य मिळवू लावत आहे. Years are being added to you now. तुमच्या आयुष्याला वर्ष जोडली जात आहे. You will not die early. तुम्ही लवकर मरणार नाही, नाही मरणार, You will not die early. नाही मरणार लवकर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू म्हणा, Thank you, Jesus. धन्यवाद येशू म्हणा. You studied Psalm 133. There I will command my blessing. स्तोत्र 133 मध्ये तू म्हटला, तिथे मी माझ्या आशीर्वादांची आज्ञा करीन. Where brethren are united. तिथे बंधुजन एकीनं राहतील. Yes, we are in communion now. आम्ही आता एकत्र आहोत प्रभू, सहभागिता So साधतो. we are receiving the healing. आणि आरोग्य आम्ही We are स्वीकारतो. receiving the blessing. आम्ही आशीर्वाद स्वीकारत आहोत. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In the same manner, he also took the cup after supper, saying, This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes. Therefore, whoever eats this bread or drinks this cup of the Lord in an unworthy manner will be guilty of the body and blood of the Lord. But let a man examine himself, and so let him eat of the bread and drink of the cup. For he who eats and drinks in an unworthy manner eats and drinks judgment to himself, not discerning the Lord's body. For this reason many are weak and sick among you, and many sleep. For if we would judge ourselves, we would not be judged. But when we are judged, we are chastened by the Lord, that we may not be condemned with the world. Therefore, my brethren, when you come together to eat, wait for one another. But if anyone is hungry, let him eat at home, lest you come together for judgment. And the rest I will set in order when I come. हालेलुया. त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रकट करून दाखवता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त याविषयीनं दोषी होईल. तर माणसाने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतले खावे व त्या प्याल्यातले प्यावे. कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो, तो प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातो व पितो.
यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ अशक्त व रोगी आहेत आणि कित्येक निजलेले आहेत. कारण जर आपण आपलाच निवाडा केला असता तर आपला न्याय करण्यात आला नसता, परंतु आपला न्याय करण्यात येतो तेव्हा आपण प्रभूकडून शिक्षा पावतो, यासाठी की जगाच्या बरोबर आपणास दंड होऊ नये. यास्तव माझ्या भावांनो, तुम्ही खायला एकत्र मिळता तेव्हा एकमेकांची वाट पहा. कुणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, यासाठी की तुम्ही दंड पावण्यास एकत्र मिळू नये, आणि बाकीच्या गोष्टी मी आल्यावर नीट करीन. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you. तुला खूप धन्यवाद. Thank you, Jesus. येशू, तुला धन्यवाद. Thank you for तुला the blood धन्यवाद, रक्तासाठी धन्यवाद. that was shed on the जे cross रक्त of तू- Calvary. काल्वरीच्या क्रुसावरचे रक्त तू सांडलं त्यासाठी तुला धन्यवाद. The Passover lamb. ओलांडणाचं खोकरू You became for the whole तू world. स्वतः बनलास पूर्ण जगासाठी. Every drop was shed for us. प्रत्येक थेंब रक्ताचा आमच्यासाठी सांडलास. Without the shedding of blood, there is no remission of sin. रक्त सांडल्याशिवाय पापांची खंडणी नाही. You said, do this in remembrance of me. आणि तू म्हणाला माझ्या आठवणीत हे करा. And you said, तू म्हटलास this drink I will not drink again हा प्याला मी परत पिणार नाही, till we enter the kingdom. जोपर्यंत आपण प्रभूच्या राज्यात प्रवेश करणार नाही. Yes, he did not drink it. त्यानं तो परत प्याला नाही, Because next day he became the Passover lamb. कारण दुसऱ्या दिवशी तो स्वतः वलांडणाचं कोकरू झाला. How could he drink? तो कसं काय पिणार हे? That's why rightly he said it. म्हणून तो योग्यतेनं बोलला, I'm not going to drink it मी again. परत हा प्याला पिणार नाही. The Father gave him that cup in the garden of. बापानं गेत्सेमनी बागेत त्याला तो प्याला पाजला. He said, take it away from me. आणि तो म्हटला, माझ्यापासून दूर कर. I cannot drink. नाही होत, मला नाही जमत आहे. Nevertheless, not my will. तरी माझी इच्छा नाही, Let your will be done. तुझी इच्छा होऊ दे. And then he said, आणि मग तो म्हटला, take. घे, This is my blood. घ्या, हे माझं रक्त आहे. This blood will give you life. हे रक्त तुम्हाला जीवन देईल. Remember आठवण ठेवा, the cross, क्रूस, the blood of Jesus येशूचं रक्त that washes away your sins. जे तुमचं पाप धुतं. Remember this blood या रक्ताची आठवण ठेवा, which ties us one to another. जे रक्त आपल्याला एकमेकांशी बांधतं. This is the covenant by blood. हा रक्तानं केलेला करार आहे. बाबा सांगतो, God cut that lamb, देवाने ते कोकरू कापलं, one lamb, एक कोकरू, and covered Adam and Eve with that one skin. आणि आदाम हव्वेला त्या एका कोकराच्या एका कातडीनं झाकलं. He showed them, त्यांना दाखवलं, you are one. तुम्ही एक आहात. Lord, प्रभू, we thank you. आम्ही तुझे आभार मानतो. We are grateful to you. आम्ही तुझं ऋण मानतो. ऋण, आम्ही तुझे ऋणी आहोत दे बाप्पा. We will have fellowship with one another. आम्ही एकमेकांशी सहभागिता साधू. We will pray for one another. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करू. We will carry their burden. आम्ही एकमेकांची ओझी वाहू. When they are persecuted, जेव्हा त्यांचा छळ we होईल, will stand by their side आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहू. and strengthen them आणि आम्ही त्यांना शक्ती देऊ. and pray for them आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना and करू. comfort them आणि त्यांचं सांत्वन and love them. आणि त्यांच्यावर प्रेम करू. This is communion याला सहभागिता म्हणतात. and we will do आणि it. आम्ही ती साधणार. Thank you, Father. धन्यवाद बाप्पा. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही मागतो. आमेन. Remember, this is the blood of Jesus. आठवण ठेवा, हे येशूचं रक्त आहे. It is the blood, the same one blood which flows into every one of us. तेच एक रक्त, येशूचं रक्त, जे आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये वाहत आहे. That gives us spiritual life. ते रक्त आपल्याला आध्यात्मिक जीवन देतं. That's why we can never be separated. म्हणून आपण कधी वेगळे नाही होऊ शकत. Never and never. आपण कधीही वेगळे होऊ शकत नाही. These are the faces sitting next to you. You're going to see for eternity. हे चेहरे जे तुमच्या शेजारी बसलेले आहेत, तुम्ही सनातन जीवनामध्ये कायम त्यांना पाहणार आहात.
रबाबास. As you are drinking now, आता जसं तुम्ही ह्या प्याल्यातनं प्याल, some power is going inside of you. काहीतरी सामर्थ्य तुमच्यातनं जात आहे, Some power is going inside of you. काहीतरी शक्ती तुमच्यातनं जातीये. माझ्या देवा, It's the healing power. ते आरोग्याचं सामर्थ्य आहे. Now receive it by faith. विश्वासाने स्वीकारा. Loving Heavenly Father, we have partaken of these elements in a worthy manner. प्रेमळ प्रभू, आज आम्ही हे सगळं, हे प्रभू भोजन योग्य रीतीनं घेतलं देव बापा. We have taken in a worthy manner, O God. योग्य रीतीनं मर्म ओळखून आज आम्ही हा प्रभू भोजनाचा विधी केला. That's why now we claim strength and health and long life. आणि म्हणून आता आम्ही शक्ती, चांगली तब्येत आणि दीर्घायुष्य तुला मागतो. In Jesus' name, येशूच्या नावात strength, good health, long life. शक्ती, आरोग्य आणि दीर्घायुष्य. Come on, say it. म्हणा. Strength, शक्ती, good health, आरोग्य, long life. दीर्घायुष्य. Strength, शक्ती, good health, आरोग्य, long life. दीर्घायुष्य. Strength, शक्ती, good health, आरोग्य and long life. दीर्घायुष्य I receive it मी स्वीकारते by faith. विश्वासाने. In the name of Jesus. येशूच्या नावात. रबाबास. Praise the Lord. Praise the Lord. Something is happening already. काहीतरी झालेलं आहे मला माहिती आहे. Now we are going to have the love feast. आता आपण प्रीती भोजन घेणार आहोत. But listen to what Paul says. पण पॉल काय म्हणतो ऐका. Now in giving these instructions, verse 17, I do not praise you since you come together not for the better but for the worse. For first of all, when you come together as a church, I hear that there are divisions among you, and in part I believe it. For there must also be factions among you, that those who are approved may be recognized among you. Therefore, when you come together in one place, it is not to eat the Lord's Supper. For in eating, each one takes his own supper ahead of others, and one is hungry and another is drunk. What? Do you not have houses to eat and drink in? Or do you despise the church of God and shame those who have nothing? What shall I say to you? Shall I praise you in this? I do not praise you. Yes. 1 कोरिंथ 11 अध्याय 17 पुढे पॉल काय म्हणतो हे प्रीती भोजन करायच्या अगोदर सगळ्यांनी ऐकून घ्या. आता हे तुम्हाला सांगताना मी तुमची वाहवा करीत नाही, कारण तुम्ही एकत्र मिळता तेव्हा अधिक चांगले होण्यास नाही तर अधिक वाईट होण्यासच मिळता. प्रथम तर तुम्ही मंडळीत एकत्र मिळता तेव्हा तुम्हामध्ये फुटी असतात असे मी ऐकून आहे, व काही अंशी खरेही मानतो. कारण तुम्हामध्ये जे पसंत केलेले आहेत ते प्रगट व्हावे, पण तुम्हामध्ये फुटी असल्यास पाहिजे. म्हणून तुम्ही एका ठिकाणी एकत्र मिळता तेव्हा प्रभुभोजन करण्यासाठी एकत्र मिळत नाही. कारण खाण्याच्या वेळेस प्रत्येक मनुष्य आपापले जेवण दुसऱ्याच्या पूर्वी घेतो, आणि एक भुकेला असतो व एक मस्त झालेला असतो. तर तुम्हास खायला प्यायला आपापली घरं नाहीत का? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीत धिक्कारता आणि ज्यांना काही नाही त्यांना लाजवता की काय? मी तुम्हास काय सांगू? मी तुमची वाहवा करावी याविषयी मी तुमची वाहवा करीत नाही. And then Jude 12 says, यहूदाचं पत्र 12. These are spots in your love feasts, while they feast with you without fear, serving only themselves. They are clouds without water, carried about by the winds, late autumn trees without fruit, twice dead, pulled up by the roots, raging waves of the sea, foaming up their own shame, wandering stars, for whom is reserved the blackness of darkness forever. यहूदाचं पत्र 12 आणि 13 वचन. यहूदा काय म्हणतो पहा. हे तुम्हा बरोबर निर्भयपणे जेवत असताना तुमच्या प्रीती भोजनात हे डाग आहेत. ते आपणास चारतात, ते वाऱ्यांनी वाहून नेलेले असे निर्जल ढग आहेत, ज्यांची फळे सुकून जातात अशी निष्फळ व दोनदा मेलेली समूळ उपटलेली झाडे ते आहेत. स्वतःची लाज फेसाप्रमाणे दाखवणाऱ्या अशा समुद्राच्या विक्राळ लाटा, मोकाट जाणारे तारे असे ते लोक आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्व काळ राखून ठेवलाय. See, they are wandering stars. म्हणजे ते भटकणारे मोकाट असे तारे आहेत. They are not in one church, not one place. ते एका जागी एका चर्चमध्ये कधी नसतात. They wander here and there. कधी इकडे कधी तिकडे भटकतात. And whenever there is like this get together feasting time, then they are there. आणि कधी काही सण सणावळ आली, काही असं असलं तर मग येतात. But there is no real holy communion. पण खरं पवित्र सहभागिता ते करत नाही. That's why Paul says it's a mystery. म्हणून पॉल म्हणतो
हे गूढ and आहे, it has been hidden. हे रहस्य आणि हे This, लपवलेलं आहे. this mystery of Christ, of the communion of Christ, has been hidden for years. ख्रिस्ताच्या सहभागितेचं हे गूढ किंवा रहस्य तुमच्यापासून लपवलेलं आहे असं पॉल And it म्हणतो. has been revealed now, he आणि says. आता ते प्रगट झालं You know, म्हणतो. Paul was a prophet of God. पॉल देवाचा संदेष्टा होता, Like Moses was a prophet of God. जसा मोशे देवाचा संदेष्टा होता तसा. And God revealed him in the desert आणि देवाने अरण्यात मोशेला प्रगट केलं. about this Passover. या वलांडणाविषयी ना Paul also went to Arabia in the desert, पॉल सुद्धा अरेबियात अरण्यातनं गेला. being a prophet of God. देवाचा संदेष्टा या नात्यानं अरण्य Maybe- प्रवास त्यांनी केला. Maybe in Arabia God revealed to him, or maybe in heaven God revealed to him. कदाचित अरेबियामध्ये असताना देवानी त्याला प्रगट केलं असेल, किंवा स्वर्गात प्रगट केलं असेल. And it has been such a blessing now for आणि आज us. किती मोठा आशीर्वाद हे सगळं प्रगटीकरण पॉल द्वारे जे झालं ते आपल्यासाठी ठरलं आहे. I believe I'm going to live now longer. माझा असा विश्वास आहे की मी आता दीर्घायुष्य पावलोय. I'm going to live longer. मी आज दीर्घायुष्य You have पावलोय. to say it to yourself. तुम्ही स्वतःसाठी स्वतः बोला I'm going to live longer. की मला आज दीर्घायुष्य And मिळालं I'll be strong. आणि मी शक्तिमान राहणार, And I'll be healed. मी बरी झाले. Because कारण now after this, कारण याच्यानंतर I'll be partaking in a worthy manner. मी योग्य रीतीने सहभाग घेणार आहे. Whether we have love feast or not. मग प्रीती भोजन घ्या का घेऊ नका, Okay? याच्यानंतर प्रभू भोजनात मी योग्य रीतीनंच सहभाग घेणार आहे. Praise God. हालेलुया. Amen. Give a big Amen. clap to Jesus. आणि जोरात येशूसाठी काही May the grace of our Lord Jesus Christ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा and the love of God आणि परमेश्वराचं प्रेम and the sweet fellowship of the Holy Spirit व पवित्र आत्म्याची गोड सहभागिता be with you all तुम्हा सर्वांबरोबर सदैव राहो, now and forever. आता आणि कायमची राहो. Amen and amen.